पहिलं संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा कुठला मराठी माणूसच नाहीये. मग राज्याभिषेकाच्या आधी जो विधी झालाय त्या विधीला सुरुवात होण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी सोन्याचं छत्र हे प्रतापगडच्या तुळजाभवानीला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. शिवाजी नावाच्या दहशतीनेच हे शहर तळातळा कापू लागतं. शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांची बातमी युरोपात छापून आली. बरोबर. म्हणजे महाराज इंटरनॅशनल सेन्सेशन त्यावेळेस पासून. सुरतेला तिथं लोक रस्त्यावरनं जात होते आणि हे सगळे रक्ताच्या ओकाऱ्या काढत होते. रक्ताच्या ओकाऱ्या. तर त्यांनी सगळं लिहून ठेवलं की इथली लोक रस्त्यावरती रक्ताच्या ओकाऱ्या काढतात आहेत. मला काही समजत नाहीये. पुढे जाऊन मला कळलं की ती लोक पान खातात आहेत. शिवाजी महाराजांनी या ब्रिटिशांना त्यांचं चलन हे आपल्या राज्यात चालणार नाही असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख आला. शिवाजी महाराजांनी डचांना कॉफी दिली होती. आता काय किस्सा आहे तुम्हाला ऐकायचा आहे? डचांसोबत काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्यात का शिवाजी महाराजांच्या, किंवा पोर्तुगीजांसोबत काही इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत का? क्युरिओसिटी मला वाटतं ह्या एकमेव अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांविषयी किंवा मराठ्यांच्या इतिहासाविषयी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला क्युरिओसिटीच पुढून येऊ शकते. महाराष्ट्राला इतिहास संशोधकांची फार मोठी परंपरा लाभलेली. मागील 100 ते 150 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठ्यांच्या इतिहासाविषयी संशोधन करणारे अनेक मोठे इतिहास संशोधक लोकांसमोर आले. वेगवेगळी कागदपत्रं असतील, अस्सल साधनं असतील, त्या माध्यमातून शिवचरित्रामध्ये दिसून येणाऱ्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतील, पुस्तक स्वरूपामध्ये किंवा व्याख्यानाच्या स्वरूपामध्ये त्यांनी सर्वांसमोर मांडल्या. आणि त्याचा अभ्यास करत करत ही नवी पिढी आज शिकतीये, धडपडत का होईना पण शिवचरित्राचे वेगवेगळे अंग लोकांसमोर मांडण्यासाठी प्रयत्न करते. आणि असाच एक धडपडात तरुण जो मागील 10 ते 15 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या इतिहासावर संशोधनात्मक काम करतोय. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला परंतु पुण्यामध्ये स्थायिक असलेला एक इतिहास संशोधक, ज्याला आपण तरुण इतिहास संशोधक म्हणू, असे रोहित पवार आज आपल्यासोबत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या परकीय साधनांचा अभ्यास करून सुरेंद्र सेन यांनी लिहिलेलं फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या पुस्तकाचा अतिशय उत्तमपणे ज्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आणि परक्यांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक सर्वांसमोर आणलं, असे रोहित दादा आज आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. म्हणजे आता खरं तर मी आत्ता जी काही थोडीशी इंट्रोडक्शन देताना तुमच्याविषयी म्हणलं की महाराष्ट्राला फार मोठी इतिहास संशोधकांची परंपरा लाभली. तर त्याच्यामध्ये वासी बेंद्रे असतील किंवा गह खरे सर असतील, राजवाडे असतील, किंवा त्याच्यामध्ये रियासतकार सरदेसाई असतील, किंवा अलीकडे मेंदळे सर आहेत, मांडे सर आहेत, बेडेकर सर आहेत. आणि ही परंपरा फार मोठी आहे, खूप मोठी. याच्यामध्ये खूप वेगवेगळी नावं आहेत. पण याच्यात जर आपण विचार केला तर मला 2 नावं फार विशेष वाटतात, जे आज तुमच्यासोबत बोलताना मला त्या नावांचा उल्लेख करावाच लागेल. त्यातलं एक नाव म्हणजे सुरेंद्रनाथ सेन आणि दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाळकृष्ण. बरोबर. आणि या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज ही जी काही परकीय साधनं आहेत की जी भारताच्या बाहेरून व्यापाराच्या निमित्ताने भारतात आली आणि त्यांनी शिवाजी महाराजांविषयी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आणि त्याचा त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद केला आणि त्यातलंच एक पुस्तक तुम्ही मराठीमध्ये आणलं. मला एक प्रश्न पडलाय की हे सगळे परकीय लोक भारतामध्ये आले व्यापाराच्या निमित्ताने असतील किंवा कुठल्याही निमित्ताने, वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये, वेगवेगळी कारणं आहेत. पण ही कधी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटली होती का? आहेत ना. म्हणजे जी परकीय जी सगळी ही माणसं आलेली आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी, कोणी डॉक्टर म्हणून आले, कोणी एका संस्थेचा अधिकारी म्हणून आलंय, काही इंग्रज अधिकारी सुद्धा होते, काही प्रवासी आहेत. म्हणजे काही प्रवासी तर असे आहेत की म्हणजे त्याच्याबद्दल मला सांगायचं की फ्रेंच लोकांना फिरायचं बरंच वेळ दिसतं असं, कारण इतके फ्रेंच प्रवासी इथं आलेले आहेत शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल किंवा इतर लोकांबद्दल, इथल्या सगळ्या भूभागाबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल, इथल्या राजांबद्दल बऱ्याचशा गोष्टी लिहून ठेवल्यात. पण तुझा जो प्रश्न आहे की शिवाजी महाराजांना कोण कोण भेटले, तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेची पहिली लूट केली म्हणजे 1664 साली, या 64 साली तिथे एक इंग्रज अधिकारी होता, कारण इंग्रजांची तिथं वखारच होती. बरोबर. तर रेव्हरंड एस्किलिएट नावाचा एक माणूस होता तिथं. एस्किलिएट हा शिवाजी महाराजांना भेटलाय आणि शिवाजी महाराज कसे दिसतात हे त्यांनी ते नोंदवून ठेवलेलं सगळं त्याच्या जर्नलमध्ये. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण शिवाजी महाराजांना पाहणारी आणि त्यांचं वर्णन करून ठेवणारी फार मोजकी नावं आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये ह्या एस्किलेटचं नाव आहे. हा एस्किलेट म्हणतो की शिवाजी महाराज हे इतरांपेक्षा गोरे आहेत, उंचीनं मध्यम आहेत, त्यांचा मध्यम बांधा सुद्धा मध्यम आहे असं त्यांनी लिहिलंय, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कायम स्मितहास्य असतं. हा एक विशेष उल्लेख त्या एस्किलेटने केलेला आहे. शिवाजी महाराजांनी जी पहिलीची सुरतेची लूट केली आणि त्याच्याबद्दल तर आपण पुढे बोलूयातच, पण हा रेव्हरंड एस्किलेट झाला. त्याच्यानंतर तेवेणो खरं तर भेटला नाही महाराजांना. जानदे तेवेणो नावाचा एक अजून एक माणूस आहे, त्याच्याबद्दल बोलू शकतो आपण, पण तो काय शिवाजी महाराजांना भेटला नाही. पण त्यांनी शिवाजी महाराज कसे दिसतात हे त्यांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आता ते कुठल्या आधारावर लिहून ठेवलेलं हे आपल्याला नक्की सांगता येत नाही. तोही असंच लिहितो की शिवाजी महाराज हे उंचीनं कमी आहेत, त्यांचा
रंग असा थोडा इतरांपेक्षा गोरा आहे, गहू वर्ण असं लिहिलंय त्यांनी. ओके. आणि बुद्धी मात्र अतिशय चाणाक्ष बुद्धीचे आहेत शिवाजी महाराज, हे त्यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. ओके. पण शिवाजी महाराजांना जसा हा रेव्हरंड एस्केलेट भेटलाय, त्याच्यानंतर अगदी आपण पुढच्या काळात जेव्हा येतो, की सर्वांना माहिती आहे की पुरंदरचा तह झाला. आणि पुरंदरच्या तहाच्या वेळी एक निकोलाव मनुचे नावाचा एक इटालियन प्रवासी आहे. हा अतिशय अवलिया आहे, म्हणजे त्या काळातला अवलियाच म्हटलं तरी चालेल. ह्याची एक थोडीशी बॅकग्राऊंड स्टोरी सांगतो मी तुम्हाला. बरं. मनुची हा 14-15 वर्षाचा असताना, म्हणजे हा युरोपमधला, इटलीमधला हा लहान मुलगा आहे. बरं. आणि काहीच नाही, त्याचा आगापिछा काही सापडत नाही. हा 15 वर्षाचा असताना एका बोटवर चढला. ती बोट कुठं जाणार आहे असंच? काही त्याला माहित नाही, असंच चढला तो. हां. आणि तो जेव्हा उतरलाय तेव्हा तो भारतात उतरलाय. त्यावेळेस औरंगजेब, म्हणजे औरंगजेबाचा भाऊ दाराशुको, हो. हा दाराशुकोच्या दरबारात गेला आणि त्यांनी ते सगळं, अर्थात तेव्हा कुठला परकीय माणूस आला तर विचारपूस होणारच आहे. बरोबर. दाराशुकोनी त्याला म्हणजे त्याला स्वतःकडे ठेवून घेतलं. थोडाफार पगारही दिलाय त्याला. बरं. काम काय दिले नक्की कळत नाही, पण तो नोंदी सगळीकडे करून ठेवतोय म्हणून त्याला ठेवला असावा. दाराशुको, अर्थातच दाराशुकोला नंतर औरंगजेबाने मारून टाकलं. बरोबर. म्हणून हा नंतर औरंगजेबाच्या दरबारात गेलाय. आणि तिथून मग औरंगजेबाच्या दरबाराबरोबर जात मग तो तिथं मिर्झा राजाची जी स्वारी झाली आहे हो, हो. महाराष्ट्रामध्ये, हो, हो. शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठीच झाली होती ती स्वारी सगळी. तर तेव्हा हा मिर्झा राजासोबत आलाय, त्यांच्या सगळ्या शिष्टमंडळासोबत तिथं तो बसलाय. शिवाजी महाराज जेव्हा छावणीत आलेत ना, तेव्हा त्यांनी काय काय घडलं ते त्यांनी लिहून ठेवलंय. म्हणजे अर्थातच ह्या मनुचिन्ह तर शिवाजी महाराजांना पाहिलंच आहे. बरोबर. आता बघा, एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, की पुरंदरच्या तहाच्या आधी काही वर्ष अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं हे सगळ्यांना माहिती आहे. तर तिथं त्या छावणीच्या बाहेर, त्या तंबूच्या बाहेर जो कोणी माणूस उभा होता, शिवाजी महाराज येतात ते पाहून तो बिथरलाय. म्हणजे हा माणूस आता काय माझं पोटबीट फाडतो की काय असं त्याला वाटलंय. तो बिथरलाय. हे सगळं लिहून ठेवतो मनुची. आणि जेव्हा शिवाजी महाराज आत आलेत, तेव्हा शिवाजी महाराजांच्या अर्थातच त्याच्यावरती नजर पडली आणि मिर्झा राजा जयसिंग तिथं अर्थातच होते. तर अर्थातच विचारपूस झाली, सगळं झालं. आणि त्यांनी त्या मिर्झा राजांना विचारलं की हा कोण आहे मनुष्य. तर मिर्झा राजांनी थोडंसं खोटं उत्तर दिलं की हा एक फिरंगी राजा आहे वगैरे वगैरे. बरं. पण विशेष विचार करण्यासारखी गोष्ट पुढे आहे. कारण शिवाजी महाराज त्याला विचारतात आहेत की तुम्ही कोणत्या देशाचे राजे आहेत, मग युरोपामध्ये इतर कुठले राजे आहेत का. काय सांगता? बरं, ते आहेत तर ते काय करतात. म्हणजे शिवाजी महाराजांची जी विजनरी जो दृष्टिकोन आपण नेहमी म्हणतो, की नेहमी माहिती काढून घेण्याची त्यांची क्षमता आहे. एखाद्याच्या मनात काय चाललंय किंवा तो कुठली कुठली माहिती त्याला उपजत आहे, हे काढून घेण्याची क्षमता असलेला हा शिवाजी महाराज सारखा माणूस आहे अतिशय. मग मला ते वाटतं. मग हा पुढं सगळं लिहितोच हा मनुची, की शिवाजी महाराजांसोबत मी गंजिफा नावाचा खेळ खेळलो. म्हणजे जसं आपण ते महाभारतातला किंवा तशाच टाईपचा तो खेळ आहे. लुडो सारखा. लुडो सारखा खेळ आहे तो अर्थातच. तर गंजिफा हा शिवाजी महाराज तिथं त्याच छावणीत खेळलेत सगळं, तसं तो त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर मला वाटतं की अतिशय इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे मनुचीचं. आणि स्टोरिया दो मोगुरो नावाचं त्यांनी ते पुस्तक लिहिलंय, त्याच्या प्रवास वर्णनाचं किंवा त्याच्या एकूणच सगळ्या कालखंडावरती ते आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना त्यांनी बघितलंय, भेटलं, ते सगळं लिहिलंच आहे. किंवा औरंगजेबाच्या दरबारात काय काय गोष्टी घडतात आहेत ह्याचा तो साक्षीदार असल्यामुळं त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्याला अतिशय महत्त्व आहे. आता कसं आहे की आपण जेव्हा परकीय प्रवाशांबद्दल किंवा ह्या सगळ्या लोकांबद्दल बोलत असताना, ही लोक प्रत्येक वेळी खऱ्याच गोष्टी लिहितात असं नाही आहे. त्यांच्याबद्दल ते जे लिहितात आहेत ते कधी कधी ऐकीव स्वरूपात सुद्धा असते. जसं ठेवेनोविषयी जसं आपण म्हणलो की तो भेटला नाही, पण त्यांनी कुठून तरी ते ऐकीव स्वरूपातलं जे वर्णन आहे ते लिहून ठेवलंय. अशी बरीच लोक आहेत ही परकीय प्रवासी, आपण त्यांच्याबद्दल बोलूयातच. हा मनुची पुढं याची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो आणि पुढे जातो, की हा जेव्हा सुरतला गेला ना, सुरतेला तिथं लोक रस्त्यावरनं जात होते आणि हे सगळे रक्ताच्या ओकाऱ्या काढत होते. रक्ताच्या ओकाऱ्या? हा, म्हणजे रक्ताच्या ओकाऱ्या काढत होते. तर त्यांनी सगळं लिहून ठेवलं की इथली लोक रस्त्यावरती रक्ताच्या ओकाऱ्या काढतात आहेत, मला काय समजत नाहीये. पुढे जाऊन मला कळलं की ती लोक पान खातात आहेत. म्हणजे ह्या मनुचीला कदाचित माहित नसावं की पान खाऊन तोंड लाल होतं, नाही तर आजकाल कसंही तोंड लाल होतं. पण त्यांनी ते सगळं लिहून ठेवलं. इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अजून याची अशी आहे मनुचीची, की हा जेव्हापासून म्हणजे 15-16 वर्षाचा असल्यापासून जेव्हा तो भारतात आलाय, अगदी मरेपर्यंत तो इथे. मरेपर्यंत तो इथे. तो साधारण किती वर्ष जगला तू? म्हणजे 65, म्हणजे 15 आणि 65 वर्ष पुढचे तो इथे, म्हणजे जवळपास 80 वर्ष जगलाय. बापरे. म्हणजे विशेष गोष्ट आहे. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी त्यांनी त्या सगळ्या लिहून ठेवल्यात. शिवाजी महाराजांना जसं एस्केलेट भेटलाय किंवा मनुची भेटलाय, तिथून पुढे जात असताना आपल्याला काय दिसतं, तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा किंवा भव्य दिव्य असा प्रसंग तो म्हणजे राज्याभिषेक. बरोबर. या राज्याभिषेकाच्या वेळेस, राज्याभिषेकात 1 वर्ष आधी थॉमस निकल्स नावाचा एक इंग्रज अधिकारी आलेला आहे. हा इंग्रजांचा अधिकारी आलाय कशासाठी ह्याची पण गोष्ट इंटरेस्टिंग आहे.
कारण हे इंग्रज काही चांगल्या गोष्टीसाठी येत नव्हते. त्यांना कुठल्या तरी गोष्टीचा तगादा लावायचा होता, कुठली तरी कामं काढून घ्यायची होती, यासाठी ते महाराजांना भेटत होते. आता असं होतं की शिवाजी महाराज रायगडला होते आणि रायगडच्या आसपासचा परिसर हा यातल्या बऱ्याचशा वखारी ह्या इंग्रजांच्या ताब्यात होत्या. जशी की राजापूरची वखार आहे. हां, वखारी रायगडापासून. म्हणजे आपण एक गोडाऊन म्हणू आपण त्याला. ओके. तर ह्या सगळ्या वखारींपैकी एक राजापूरची वखार शिवाजी महाराजांनी लुटली होती. बरं. आता त्या लुटीची भरपाई द्या म्हणून हे सगळे तगादा लावायला हे सगळे इंग्रज अधिकारी एक 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 करून येतात तिकडनं. बरं. आता हे सगळे ईस्ट इंडिया कंपनीचेच सगळे हो, हो, नोकरदार आहेत. हो. आणि ह्यातला जो टॉमस निकल्स हा जेव्हा आलाय रायगडला, म्हणजे राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधी, म्हणजे 1673 साली बरोबर. हा आल्यानंतर ह्याला लगेच महाराजांनी भेट घेऊ दिली नाहीये. बरं. हा जो आलाय, ज्याच्या मार्फत आलाय, तो म्हणजे नारायण शेणवी. आता ही शेणवी लोक म्हणजे कोण? तर जे ट्रान्सलेटरचं जे आजकाल काम करतो आपण, म्हणजे ओके. जर्मन ट्रान्सलेटर असतात हो, किंवा हो. म्हणजे ज्याला एकपेक्षा जास्त भाषा येते. एक पेक्षा जास्त भाषा येते. तर असा हा नारायण शेणवी सोबत हा टॉमस निकल्स आलाय आणि पुढे तो इथल्या लोकांना भेटलाय आणि शिवाजी महाराजांना त्याला भेटायचंय. तर महाराजांनी त्याला लगेच भेट घेऊ दिली नाही. काही दिवसांनी तो जेव्हा रायगडावरती त्याला बोलवून घेतलं महाराजांच्या लोकांनी, तेव्हा त्यांनी रायगडाचं वर्णन केलंय. आता ही इंटरेस्टिंग उल्लेख असा आहे त्याच्यातला, की की टॉमस निकल जेव्हा रायगडावर येतोय, त्यांनी रायगडाचं बांधकाम हे पूर्ण झालंय, ही नोंद आहे त्याच्यामध्ये. ह्यातनं आपल्याला 73ला? हां, 73ला. म्हणजे अर्थातच आधीच गडाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पण लिहून ठेवण्यापैकी हा टॉमस निकल्स आहे ना. पहिला व्यक्ती. हां. तर त्याने ते रायगडाचं सगळं वर्णन केलं, की इथल्या कातळ दऱ्या इतक्या खोलवर आहेत, की मला ते भीती वाटते हे सगळं वर जाताना. आणि अजून एक इंटरेस्टिंग बोलले, की आता तुम्ही रायगडला कधी गेलात, हो. अनेक जण जात असतील, तर तुम्ही जर का महादरवाजाच्या इथून ती सगळी तटबंदी जर का पाहिली, तर ही एक तटबंदी नाहीये. हो. ते एकाच्या मागे अजून एक तटबंदी आहे. दुहेरी म्हणजे त्याचं तटबंदी. दुहेरी तटबंदी आहे, एका मागे एक अशी. तर ही दुहेरी तटबंदीचा उल्लेख ह्या टॉमस निकल्सने केलेला आहे. बरं. आणि मग तो रायगडावर गेलाय. अर्थात त्याला ते काय काम साधता नाही आलं. हां. तर त्यांनी तो सगळा रिपोर्ट पाठवला आणि मग वैतागून जेरॉड ऑन्जर नावाचा एक अधिकारी होता त्यांचा लीडर, आणि त्यांनी त्याला बोलून घेतलं. आणि मग या टॉमस निकल्सनी पण शिवाजी महाराजांचं वर्णन केलंच आहे हे सगळ्या ह्याच्यातनं. त्यांनी महाराजांना भेटला येतो तिथं. त्याच्यानंतर खूप इंटरेस्टिंग एक माणूस येतो. कारण टॉमस निकल्सकडनं तर काय काम झालं नाही. म्हणून मग राज्याभिषेकाच्या दरम्यान एक परकीय माणूस आलेला आहे. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंटन. ओह! आता आपण बघा असा विचार करतो नेहमी, की ब्रिटिशांनी किंवा एक राज्य आलं, त्यांनी एक शिवाजी महाराजांचा विरोध होता त्यांना. हे मी थोडंसं हातचं राखून बोलतोय, तरीसुद्धा सांगतो, की ह्या हेनरी ऑक्झेंटनचे इनडायरेक्टली मराठ्यांवरती किंवा आपल्या आजच्या सगळ्या इतिहासावरती उपकार आहेत त्याचे. त्याचं कारण असं आहे, की अ, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकासारखा इतका मोठा भव्य असा तो सगळा सोहळा आहे. पण त्याचं वर्णन कुठे आहे? कुठं उपलब्ध आहे त्याच्यामध्ये? म्हणजे जसं सभासद बकरीमध्ये उल्लेख आहे, की मराठा बादशाह कसा छत्रपती झाला हो. हे वाक्य येतं, किंवा किती खर्च आला राज्याभिषेकाला, करेक्ट. ही वर्णन येतात. राज्याभिषेक कल्पतरूमध्ये ते विधी काय काय झाले जे त्याच्याबद्दल वासी वर्णन येतात. बेंद्रे सरांनी प्रकाशित केलं. बरोबर. पण मग राज्याभिषेकाला नेमकं काय काय झालं हे लिहून ठेवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे हा हेनरी ऑक्झेंटन आहे. काय सांगता? त्याच्यामुळे कोणी परकीय प्रवासाचं इतकं इंटरेस्टिंग फर्स्ट हँड रिपोर्ट आपण म्हणू त्याला बरं. राज्याभिषेकाचा. बरं. आणि हा हेनरी ऑक्झेंटन ह्यांनी रिप्लेस केलं या टॉमस निकल्सला आणि तो आलाय रायगडावरती. अर्थात ह्याला पण काय लगेचच भेटू दिलं नाहीये. हा 23 मेला कसा कसा आलाय तिथनं, ते सगळं अष्टमी नावाचं गाव वगैरे तिथून बरं. आलाय तो पुढं. तो सांगतो की मी चौलला थांबलो. बरं. उत्तर चौल कसं मग मराठ्यांच्या आणि ह्यांच्या ताब्यात आहे. इथलं गाव अतिशय लवकरच लोक इथली झोपून जातात आहेत. कुठल्या भीतीने झोपून जातात ते माहित नाही. असं तो सगळं लिहितो. तो पुढं आलाय आणि पाचडला म्हणजे रायगडच्या पायथ्याला तो तिथं थांबलाय. आणि तिथं 23 मेला आल्यानंतर त्यांनी तिथल्या लोकांची म्हणजे मराठ्यांची जी शिष्टमंडळ होते त्याला ते भेटलं आणि तिथून इंटरेस्टिंग उल्लेख असा आहे, की मला वाटतं 25 का 26 मेला म्हणजे अगदी 2-3 दिवसांनीच त्यांनी ते लिहून ठेवलं, की शिवाजी महाराजांच्या एका पत्नीचं निधन झालंय नुकतंच. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अजून एक गोष्ट इंटरेस्टिंग लिहून ठेवली, की शिवाजी महाराज राज्याभिषेक आता होणार आहे त्यांचा. ती सगळी लगबग सुरू आहे. पण ते त्यांच्या कुलदेवतेला छत्र अर्पण करायला प्रतापगडला गेलेत. ओह! जो राज्याभिषेकाच्या आधी विधी झाला होता. राज्याभिषेकाच्या आधी जो विधी झालाय त्या विधीला हो. सुरुवात होण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी सोन्याचं छत्र हे प्रतापगडच्या तुळजाभवानीला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. बरं. हे उल्लेख ह्या हेनरी ऑक्झेंटननी करून ठेवलाय. अर्थात आपण त्याच्याबद्दल बोलूयातच सगळं हो. सविस्तर. पण हा हेनरी ऑक्झेंटन आलाय. त्याच्यानंतर मग जसं ही सगळी लोकं आलीत, अजून एक मला आठवतं एक नाव, की मार्टिन नावाचा एक माणूस आहे. मार्टिन म्हणजे फ्रान्सवा मार्टिन आपण त्याला म्हणूयात. ओके. तर आपण इंग्लंडचाच? नाही. हा जसं ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांची किंवा इंग्रजांची आपण मानतो ना, तशी फ्रेंचांची सुद्धा एक ईस्ट इंडिया कंपनी होती.
बरं, बरं, बरं. तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्याच काळात झाली होती 65 साली वगैरे. आणि त्याचा प्रमुख म्हणून ह्या मार्टिनला तिथं नोकरी लागली. ह्याचा सुरुवातीचा काळ थोडासा वाईट आहे. कारण हा थोडासा अ, काय म्हणू आपण त्याला, अनौरस पुत्र होता. म्हणून त्याला तिथली प्रॉपर्टी वगैरे त्याच्या भावामुळं काही मिळू शकली नाही. आणि त्याने बराच सुरुवातीच्या काळात तिकडं खूप स्ट्रगल केलाय. आणि हा फ्रान्सला असताना तिकडून मग निघालाय हा सगळा इथल्या खटाटोपाला. आणि इथं त्याला ती कशीबशी नोकरी मिळाली आणि तिथं तो आलाय. अर्थात काय फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी काय फार मोठा त्यांचा लवाजमा होता असातला भाग नाही सुरुवातीच्या काळात. पण त्यांच्या ज्या काही फ्रेंच कॉलनीज होत्या दक्षिण भारतामध्ये. तर ह्याचं एक साधारणपणे विशेष गोष्ट अशी की ह्याला फादर ऑफ पॉंडिचेरी म्हणतात बरं का. ते फादर आपण ऑफ पॉंडिचेरी. हां, ते सांगूयातच पुढं काय इंटरेस्टिंग गोष्ट. पण हा मार्टिन सुद्धा शिवाजी महाराजांना भेटलाय. ही त्यातली विशेष गोष्ट आहे. कधी भेटलाय तर राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांची जी अतिशय महत्त्वाची मोहीम आहे दक्षिण दक्षिण दिग्विजय. दिग्विजय. तर ह्या दक्षिण दिग्विजयच्या वेळी हा मार्टिन भेटलाय शिवाजी महाराजांना आणि त्यांनी बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्यातली मला एक आठवते ती गोष्ट म्हणजे एक मीटिंग होती की शिवाजी महाराज आता दक्षिणेत आलेत आणि त्यांचं आता आपल्याला बैठक करून त्यांना काय नजराणे वगैरे पेश करायचे. तर तिथं आल्यानंतर शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर तो आतमध्ये म्हणजे जसं गेस्ट येण्याच्या आधीच आपण कशी तयारी करून ठेवतो, अशी सगळी त्या लोकांनी तयारी करून ठेवली या लोकांनी मार्टिनच्या. आणि मार्टिन स्वतः तिथं होता. शिवाजी महाराज आलेत आणि त्या ज्या अदबीनं चालत येतात आहेत, ती राजलक्षण आहे त्यांच्या चालण्यामध्ये सुद्धा. आणि मग त्यांची लोकं सुद्धा कशी अदबीनं सगळी चालत आली आहेत आणि एका ठिकाणी बसली आहेत शांतपणे. हे त्यांनी ते इंटरेस्टिंग वर्णन केलेलं लिहून आहे. ठेवलंय. लिहून ठेवलंय त्यांनी. मार्टिनची डायरी फार अतिशय प्रसिद्ध आहे याच्यामध्ये, म्हणजे परकीय लोकांमध्ये. आता जसं तुम्ही सांगताय, की कुठले-कुठले व्यक्ती शिवाजी महाराजांना भेटले. हं. खरं तर शिवाजी महाराजांना बघणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. अर्थात. म्हणजे चित्रांच्या माध्यमातून असेल किंवा बरेच आपण लहानपणी माझ्या चिंटू नावाचं एक मासिक हो, यायचं. हो, हो. तर त्याच्यामध्ये पण ते एक टाईम ट्रॅव्हलरची गोष्ट आली होती, की ते टाईम ट्रॅव्हल करून शिवाजी महाराजांच्या त्या काळामध्ये जातो तो चिंटू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आपण पण म्हणजे भले ते निरर्थक आहे, पण आपण कल्पनाविलास कल्पना करतोच, करू शकतो. की बरोबर. टाईम मशीन एखादी इन्व्हेंट करून आपण पण त्या काळात जाऊ, एखादी लढाई बघू. पण ही व्यक्ती स्वतः शिवाजी महाराजांना भेटलेली आहेत. यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय, की शिवाजी महाराज दिसतात कसे, त्यांचा रंग गोरा होता, त्यांचे डोळे मोठे आणि बोलके होते किंवा त्यांचं शरीर हे मजबूत बांधा मजबूत होता बांधायचं त्यांच्या होतं. शरीराचा आणि हं. त्यांच्यात एक अदब होती, राजेशाही लक्षण होतं. करेक्ट. तर हे फार फॅसिनेटिंग गोष्टी आहेत हो, या हो, परकीय हो. प्रवाशांच्या. अर्थात, अर्थात. पण जसं तुम्ही मगाशी म्हणलात, की या परकीय प्रवाशांच्या सगळ्याच गोष्टींवर आपण विश्वास नाही ठेवू शकत. बरोबर. हो. कारण यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऐकीव असते किंवा हं. मॅनिप्युलेटेड असू हो, शकते. हो, हो. तर ज्यावेळेस आपण विचार करतो, की परकीय साधनं आणि मराठी साधनं किंवा जी हो. महाराष्ट्रातली साधनं, जी शिवाजी महाराजांच्या समकालीन जसं शिवभारत असेल किंवा सभासद बखर असेल, यांना आपण समकालीन असं ग्राह्य धरतो, प्रथम दर्जाची साधनं. मग अशी कुठली माहिती आहे, की बाबा जी माहिती आपल्याला घेण्यासाठी या परकीय साधनांवरच अवलंबून राहावं लागतं, जी मराठी साधनांमध्ये मिळत नाही किंवा मराठी साधनांपेक्षा परकीय साधनांना तिथं वेटेज आपल्याला जास्त द्यावं लागतं. अशी कुठली प्रसंग आहेत इतिहासातले किंवा अशा कुठल्या माहिती आहेत इतिहासामध्ये, की ज्या फक्त त्या परकीय व्यक्तीने नोंदवून ठेवलेल्या आहेत? बरोबर, बरोबर. अ, तर हे परकीय साधनं जी आहेत सगळी, म्हणजे आपण मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जी साधनं उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी साधनं जी आहेत ती मराठी डॉक्युमेंट्स आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये जसं तू मेन्शन केलं तशा सभासद बखर असेल, शिवभारत ग्रंथ असेल किंवा इतर बखरी असतील, त्या उत्तरकालीन आहेत. पण जो पत्रव्यवहार आहे, पत्र, तो तर शिवाजी महाराजांची समकालीन आहे. पत्र आहेत. पत्रव्यवहार अतिशय महत्त्वाचा आहे. इथल्या वतनदारांना लिहिलेली पत्र असतील किंवा इतरांना सगळ्यांना लिहिलेली पत्र असतील, ही अतिशय प्रमुख साधनं आहेत. म्हणजे ही पुरावे आहेत इतिहास मांडण्यासाठी. ह्या व्यतिरिक्त कुठली इंटरेस्टिंग साधनं आहेत किंवा इम्पॉर्टंट अशी साधनं आहेत, तर ती मुघलांची साधनं आहेत. हं. आलमगीरनामा असेल किंवा ही सगळी साधनं अर्थातच त्यांचे वाकनवीस होते. ते डेली सगळे रिपोर्ट्स करायचे, काय काय चाललंय. पण ह्या व्यतिरिक्त एखादं साधन जेव्हा बघायची वेळ येते, तेव्हा आपल्याला थर्ड पार्टी म्हणून कोण असं बघतंय का? म्हणजे कारण काय होईल, की मराठी साधनांमध्ये शिवाजी महाराजांचा जय-जयकारच केलेला सापडणार तुम्हाला. कारण त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिलेलं सापडणार शक्यतो. हो. तसंच मुघलांच्या बाबतीत पण आहे. त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये औरंगजेबाची वाहवाच केलेली सापडणार आहे तुम्हाला. ऑब्व्हियस आहे. कारण ज्या बखरी लिहिल्यात, त्या शेवटी राजाश्रयानेच लिहिलेल्या आहेत. हो. हे आपल्याला मान्य करावं लागतं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त मग कुठला थर्ड पार्टी म्हणून आपण असा विचार करतो ना, तेव्हा ही परकीय साधनं येतात. बरं. आणि मग घटना कुठल्या येतात त्याच्याबद्दल बोलायचं झालं, तर मला वाटतं की सुरतेची लूट ही सगळ्यात पहिली अशी घटना आहे, की ज्याच्याबद्दल अनेक परकीय प्रवाशांनी, अनेक परकीय लोकांनी वेगवेगळे मतं मांडून ठेवलीत, की काय-काय घडलं त्यावेळेस. हं, हं, हं. तर ज्याच्यामध्ये मला वाटतं सर्वात पहिल्यांदा बर्नियर सारखा एक फ्रेंच प्रवासी असेल, त्याने लिहून ठेवलंय. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की सुरतेची लूट बद्दल जर का बोलताना आपल्याला मुळात सुरत काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. ओके. सुरत हे त्यावेळेस एक अतिशय महत्त्वाचं बंदर आहे. या बंदराच्या अवतीभोवती हे सगळे व्यापारी आहेत. हे व्यापारी इतके गडगंज मोठे आहेत, की ते एखाद्या राजाला
किंवा एका राज्याला ते कर्जाच्या रूपात ते पैसे देऊ शकतात आहेत. इतके प्रचंड मोठे व्यापारी तिथं, म्हणजे विरजी वोरासारख्या व्यक्ती आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे तिथं. आणि ही सगळी लोक सुरतेच्या त्या सिटीमध्ये, सुरतेचे शहर आहे, त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात तिथं ती सगळी वास्तव्यास होती. आता सुरतेचं दुसरं महत्त्व असं आहे की हा सुरतेचा सगळा परिसर आहे, ह्याची जी जकात आहे ही औरंगजेब, म्हणजे अर्थातच ते मुघलांच्या आधिपत्याखाली असलेलं शहर होतं आणि औरंगजेबाच्या बहिणीला त्यातनं काही जकात पर्सनल खर्चासाठी दिली जायची. तिसरं एक महत्त्व या सुरतेचं असं आहे की या म्हणजे भारतातल्या या सगळ्या शाह्या आहेत आणि ही सगळी मुसलमान मंडळी आहेत, हे इस्लामचा स्वीकार करून सगळं धर्म पाळून अनेक ज्या गोष्टी करता येतात, त्यातली सर्वात मोठी गोष्ट कुठली, तर मक्केला जाणे. त्यांच्या आयुष्यातली अतिशय सर्वोच्च घटना तीच असू शकते. मक्केला जाण्यासाठी सुरतेच्या शहराचा, या सुरतेच्या बंदराचा वापर व्हायचा त्या काळी. त्याच्यामुळं सुरतेचं हे एक अतिशय वेगळं महत्त्व आहे. आणि अशा या सुरतेवरती शिवाजी महाराजांनी एकदा नाही, दोनदा लूट केली. त्याच्यामुळं मला वाटतं की 1664 सालची पहिली स्वारी शिवाजी महाराजांची, जेव्हा ते 5 जानेवारी ते 10 जानेवारी त्यांनी ती लूट केली आणि पहिल्या स्वारीत त्यांना 1 कोटी पैसा सापडला त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा 1670 साली तेव्हा गेलेत, तेव्हा त्यांना मला वाटतं 66 लाखाची संपत्ती सापडली. म्हणजे त्या तेवेनूनी आणि ह्या लोकांनी लिहून ठेवलंय की इथल्या एकाच व्यापाऱ्याकडनं त्यांना इतके मोती आणि हे सगळे सापडले की त्यांच्या लुटीचा सर्वाधिक भाग ह्या एकाच व्यापाऱ्याकडनं सापडलाय. विरजी वोरासारखे लोक असतील. म्हणजे इंटरेस्टिंग सगळी घटना आहे. आता मराठी डॉक्युमेंट्स बद्दल आपण जसं बोलत होतो, तेव्हा आपल्याला एक विचार करावा लागतो की मराठी डॉक्युमेंट्समध्ये सुरतेच्या लुटीकडं कसं बघितलं गेलंय मराठी डॉक्युमेंट्समधनं. तर जसं सभासद बखर आहे, हा सभासद कृष्णाजी आनंद सभासद हा शिवाजी महाराजांना समकालीन आहे आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एक साधारण 17 वर्षांनी त्यांनी ती सभासद बखर लिहिली. महाराजांच्या काळात. बरोबर. आणि ह्या कृष्णाजी आनंद सभासदाने जे लिहून ठेवलंय त्यात त्यांनी शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीचं प्लॅनिंग कसं केलंय त्याच्याबद्दलचा एक इंटरेस्टिंग उल्लेख आपल्याला सापडतो. आणि आपल्याला अनेक लोकांना माहीत असेल बहिर्जी नाईक हे जे नाव आहे, तर सुरत लुटली आणि अगणित द्रव्य सापडेल असा तो इंटरेस्टिंग उल्लेख आहे सभासद बकरीतला. म्हणजे ही माहिती काढून आणणारा कोण आहे, तर तो बहिर्जी नाईक आहे. आता मी जसं आपण मगाशी म्हणलो की सगळ्या गोष्टी या परक्यांनी लिहून ठेवलेल्या खऱ्यात का, तर नाही आहेत. त्या कशा, तर जो मी तेवेनोचा उल्लेख केला आहे, हा जांदो तेवेनो फ्रेंच प्रवासी, ह्याने शिवाजी महाराज स्वतः वेषांतर करून तिथल्या सुरतेची सगळी व्यत्यंभूत बातमी काढून आलेत ते, आणि मग त्यांनी ते सगळं प्लॅनिंग केलं असं त्या तेवेनोने लिहून ठेवलंय. आर्किव गोष्टीवरनं हे सगळं आधारभूत आहे. पुढं तिथं असं झालं की शिवाजी महाराजांनी काही लोकांना अभय दिलंय सुरतेच्या लुटीच्या वेळेस. अगदी सगळ्याच लोकांना त्रास दिला अशातला भाग नाहीये. त्यांनी येताना सांगितलेलं आहे की मी इथं शहर लुटायला आलेलो आहे, तुम्ही मला विरोध केलात तर तुम्हाला त्या परिणामांना भोगावं लागणार आहे. त्याचं मला जी लूट आहे ती माझ्यासमोर आणून ठेवा, हा क्लिअर मेसेज शिवाजी महाराजांनी त्यावेळेस दिलेला आहे लुटीच्या वेळेस. आणि मग ते व्यापारी सगळे येऊन त्यांची संपत्ती जमा करतात. जे जमा नाही करते त्यांचे कान पिरकाळलेत ना, त्यांची घरं पण जाळून टाकलेत. पण ह्याच्यामध्ये त्या काळी एक फादर अँब्रोस नावाचा एक चर्चचा पादरी आहे त्या सुरतेमधला. आता सुरतेचं ठाणं कसं आहे की इंग्रजांचं हेडक्वार्टर्स म्हणू आपल्याला, ईस्ट इंडिया कंपनीचं, ते तिथंच होतं त्यावेळेस. डचांची वखारही तिथंच होती. इनायत खा बहादूर म्हणजे हा जो मुघलांचा सुभेदार आहे तो तिथं आहे. त्याच्यामुळं अनेक लोक तिथं राजसत्तांची तिथं इन्व्हॉल्ड आहेत. पण हा फादर अँब्रोस जो आहे हा एका चर्चचा पादरी आणि हा लोकसेवा करतोय असं लोकांचा त्यावेळेस समज आहे. आणि तो शिवाजी महाराजांना शरण जातोय आणि तो सांगतोय की शिवाजी महाराज तुम्ही मला अभय द्या, माझं इथे तर असं असं लोकसेवेचं काम आहे. शिवाजी महाराजांनी त्याला अभय दिलेलं आहे. काय सांगता? आणि हा अभय दिलेल्याचं तो कदाचित मिरवूनच सांगत असावा असं वाटतं, कारण तेवेनोच्या ह्याच्यात त्याचा उल्लेख आहे, पुढं बर्नियेच्या ह्याच्यात त्याचा उल्लेख आहे. अँटनी स्मिथ नावाचा एक माणूस इंग्रज अधिकारी ह्याला खटपट केली इंग्रजांनी, तेव्हा विरोध दर्शवला जरा, म्हणून ह्या अँटनी स्मिथला शिवाजी महाराजांच्या लोकांनी पकडून आणले आणि 3 दिवस तिथं त्याला पकडून ठेवलेलं आहे तिथल्या सगळ्या ह्याच्यात. हा अँटनी स्मिथ असं लिहितो की शिवाजी महाराजांच्या त्या कारागृहात मी तिथं होतो आणि तिथं झालं असं की एक मुसलमान व्यक्तीने त्यांच्यावर खंजिरीने हल्ला केलाय, असं ते इंटरेस्टिंग घटना त्यांनी लिहून ठेवली आहे. मला वाटतं आपल्याकडच्या कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये हे आलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांवर एका मुसलमान व्यक्तीने हल्ला केला, महाराजांनी तो हल्ला चुकवला. पण त्याला मराठ्यांनी वार केला, त्याचं रक्त महाराजांच्या कपड्यांना लागलं, तर सगळ्यांना वाटलं की महाराजांना जखम झाली. मग नंतर ती सुरतेवर हल्ला केला मराठ्यांनी. स्टोरी आहे. बरोबर. तर त्या स्टोरीचा कुठे ना कुठेतरी धागा या अँटनी स्मिथच्या सगळ्या त्या जर्नलमधनं सापडतो आपल्याला. तर ही सगळी नावं जी घेतोय मी, ही सगळी परकीय लोक आहेत ना. आणि ह्यांनी जी सुरतेची लूट पाहिली आहे
ती मला वाटतं अँटनी स्मिथनी त्याच्यावरती थोडंसं वादविवाद आहेत, कारण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते. अँटनी स्मिथ खरंच तिथं होता का? किंवा कोण होतं? डेला हे तिथं होते का? ह्या सगळ्या लोकांनी सुरतेवरती लिहून काय ठेवलंय? ह्या गोष्टीचा विचार करत असताना 1664 ते 1670 म्हणजे 2 लुटीच्या मधलं जे अंतर आहे 6 वर्षांचं, या 6 वर्षांच्या ह्याच्यात जर का इंग्रजांचा करस्पॉन्डन्स तुम्ही जर का काढून पाहिला, तो इतका इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला एका पुस्तकाचं नाव सांगतो मी. 2 खंडांमध्ये ते पुस्तक आहे. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी उल्लेख असणार आहे किंवा शिवाजी महाराजांना लिहिलेली पत्र जी आहेत इंग्रजांची, या सगळ्याचं एक कंपायलेशन आहे. ओके. हा इंग्रजांचा करस्पॉन्डन्स आहे बराचसा. मुंबईतनं सुरतेला पत्र जाते, सुरतेवरनं परत मुंबईला पत्र येते. या पत्रांमध्ये जर कुठं शिवाजी महाराजांचा उल्लेख आलाय तर ते परांजपेंनी ते खूप मोठं काम करून ठेवलंय. मला वाटतं की इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीमध्ये तुम्ही 1600 म्हणजे पहिल्या सुरत लुटीनंतर दुसऱ्या सुरत लुटीपर्यंत 6 वर्ष. 6 वर्षाच्या काळात कायमच लोकांच्या मनात भीती आहे, दरार आहे, की शिवाजी महाराज येतात आहेत, लपा. शिवाजी महाराज येतात आहेत, पळा. या प्रकारचे त्या पत्रांमधले उल्लेख आहेत. एक इथे एक उल्लेख सांगतो इथं, सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ शिवाजी. सुरत ट्रेम्बल्स ॲट द नेम ऑफ म्हणजे शिवाजी. शिवाजी नावाच्या दहशतीनेच हे शहर तळातळा कापू लागतं. क्या बात आहे. किती प्रचंड मोठं वाक्य आणि किती त्याला महत्व आहे बघा त्या वाक्याला. म्हणजे हे शिवाजी महाराजांचा पराक्रम एवढा मोठा आहे की बरोबर, भलेही बरोबर. मी तर मध्ये एक पत्र पण वाचलं होतं की हम्म. शिवाजी महाराजांचा मृत्यू हा 1680चा आहे. बरोबर. पण 1681-82 मध्ये पण अशा अफवा उठल्या होत्या की शिवाजी हो, हो. महाराज सैन्य निघून सुरतेवर आक्रमण करणार आहेत. सुरतेवर आक्रमण करणार आहेत. म्हणजे शिवाजी बरोबर. महाराजांचा दरारा हा एवढा होता की त्यांच्या मृत्यूनंतरही शत्रूंना भीती होती. हो, हो. अलीकडच्या काळामध्ये फार लूज स्टेटमेंट येत आहेत की सुरतेची लूट कधी झाली नव्हती. असो, तो आपल्याला या चर्चेचा आज विषय घ्यायचा नाही. आपण जे आहे त्याच्यावरच बोलू. बरोबर. अजून कुठल्या गोष्टींवर तुम्ही सांगू शकाल? ही जी सुरतेची लूट आहे त्यातली एक छोटीशी घटना सांगतो. ती कारण सुरतेची लूट केल्यानंतर भारतभर तर देशभर तर त्यांचा दरारा जाणवतोच हो. त्या सगळ्या ह्याच्यातनं. पण मग देशाच्या बाहेर काय आहेत का उल्लेख, हे पण आपल्याला पाहावं लागतं ना. तर सुरतेची जी दुसरी लूट झाली 1670 साली, या सुरतेच्या लुटीची बातमी त्याकाळी लंडन गॅझेट नावाच्या एका वृत्तपत्रात छापून आली. आता इथून सुरुवात होते की शिवाजी महाराजांच्या काळात तिथं वृत्तपत्र छापून यायची लंडनला. बरं. आणि त्याचं स्वरूप असं होतं की आज जसं आपल्याकडं रोज सकाळी पेपर येतो, हो. तशा स्वरूपाचं ते वृत्तपत्र नव्हतं. एका आठवड्यातनं ते वृत्तपत्र महत्त्वाच्या लोकांना, अधिकाऱ्यांना ते वाचायला दिलं जायचं की जगामध्ये काय काय घडामोडी चालल्यात. बरं. तर अर्थातच ही ईस्ट इंडिया कंपनी सगळीकडे पसरली आणि इंग्रजांचे लोक सगळे जगभर पसरलेत. त्यांच्या ज्या बातम्या आहेत, त्यांच्या करस्पॉन्डन्सनी जी पत्र येतात आहेत, त्याचं एक करून एक बातमी आहे. यातली विशेष गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या या सुरत लुटीची बातमी पहिल्या पानावर छापून आली. क्या बात आहे. आणि शिवाजी द रिबेल म्हणजे बंडखोर म्हणले त्यांनी. बंडखोर. आणि त्यांनी कसं मुघलांना शह देऊन कसं त्यांचं एक बंडखोर असून सुद्धा त्यांनी एक राजासारखं कसं आता कार्यकाळ त्यांचा सगळा सुरू केलाय, असं सगळं ते वर्णन आहे इंटरेस्ट. बरं. आता हे जे लंडन गॅझेट न्यूजपेपर आहे, हे जगातलं पहिलं न्यूजपेपर आहे? मला नक्की सांगता येणार नाही, पण युरोपातलं असावं नक्कीच. कारण लंडनमध्ये तर जे राजाश्रयातलं जे वृत्तपत्र म्हणू आपण त्यातलंच हे एक आहे. बरं. म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांची बातमी युरोपात छापून आली. बरोबर. म्हणजे महाराज इंटरनॅशनल सेन्सेशन त्यावेळेसपासून आहेत. महाराज इंटरनॅशनल तेव्हाच झालेले आहेत. आणि जशी ही सगळी परकीय लोक आहेत, तर ह्या सगळ्या लोकांमध्ये तर ह्या लोकांनी जे जे लिहून ठेवले ते त्यांच्या देशांपर्यंत पोहोचलेलेच आहे ना. बरोबर. त्याच्यामुळं फार इंटरेस्टिंग या सगळ्या गोष्टी येतातच. सुरतेची लूट झाली ना, तर जसं आपण म्हणतो की मराठी डॉक्युमेंट्समधनं एखाद्या घटनेकडे बघतो किंवा परकीय साधनं काय येतात, तसं महाराजांच्या आयुष्यातली जी अतिशय अंडररेटेडच म्हणू आपण, कारण फारसं कोणाचं लक्ष जात नाही. काय होतं आपल्या लोकांचं की साधारणपणे शिवाजी महाराजांचा विचार करत असताना, म्हणजे शिवाजी महाराजांचे चाहते महाराष्ट्रभर आहेत, देशभर आहेत, पण शिवाजी महाराजांचं आयुष्य हे काही घटनांमध्येच लोकांनी थोडंसं सीमित करून ठेवलंय. त्या घटना कुठल्या? तर लोकांना माहिती आहे की जन्म झाला, नंतर मग काय झालं तर अफजल खानाचं स्वराज्याची शपथ घेतली किंवा तोरणा घेतला, अफजल खानाचा वध असेल त्यानंतरचा, मग शाहिस्ते खान प्रकरण असेल, आग्राचे भेट असेल आणि राज्याभिषेक असेल. या काही 5-6 घटनांभोवतीच आपण फिरत बसतो आणि शिवाजी महाराज कसे असतील ह्याकडे विचार करतो. पण मला असं वाटतं की या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला खूप मोठा भाग हा त्यांच्या प्लॅनिंगमध्ये आणि मग त्यांच्या नंतर रिझल्ट्स आहेत. हे रिझल्ट मधला मला वाटतं सगळ्यात अंडररेटेड घटना दक्षिण दिग्विजय. ओके. राज्याभिषेकाच्या नंतर आहे, म्हणजे 2-2.5 वर्षाची ही सगळी मोहीम आहे. या दक्षिण दिग्विजयनी महाराजांना काय दिलं हा एक वेगळा विषयच असू शकतो एखाद्या पॉडकास्टचा. पण मला असं वाटतं की या दक्षिण दिग्विजयबद्दल जी मराठी डॉक्युमेंट्समध्ये तर बऱ्याचशा गोष्टी येतात. म्हणजे सभासद बकरीमध्ये
जेव्हा शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेलेत तेव्हा ते अतिशय विस्तृत वर्णन आले की हो, त्यांचं रॉयल वेलकम केलं कसा होतं. रॉयल वेलकम झाला. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की सभासद बकरीमध्ये हा उल्लेख आलेला आहे की शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या म्हणजे कुतुबशहाला भेटायला गेले तेव्हा प्रोटोकॉल सोडून हा कुतुबशाह स्वतः काही अंतर चालून आलेला आहे शिवाजी शिवाजी महाराजांना receive महाराजांना करायला. रिसीव्ह करायला. ओके. आणि शिवाजी महाराजांनी आधीच सांगितलेलं की अशी अशी मोहीम आखलेली आणि कोरस्पॉन्डन्स आधीच झालेला आहे तो सगळा. पण हा प्रोटोकॉल तोडून हा एखादा बादशाह दुसऱ्या बादशाला भेटायला येतोय आणि रिसीव्ह करतोय. त्यावेळेस काय काय होतंय तर इथं 1000 सुवासिनी येऊन थांबलेल्या आहेत शिवाजी महाराजांचं औक्षण करायला. क्या बात आहे. रस्त्यावरती केसराचे कुंकवाचे सडे टाकलेले आहेत बर. आणि लोकांच्या हातात फुलं दिलेली आहेत. हा. मला वाटतं त्याची सोन्याची का कशी फुलं आहेत ती सगळी. आणि ती फुलं शिवाजी महाराजांवरती त्यांचा वर्षाव होतंय. इतकं ग्रँड वेलकम आहे महाराजांचं. हे कशामुळे साध्य झालं तर मला असं वाटतं की राज्याभिषेकामुळे साध्य झालंय. कारण शेवटी कसं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याला एक रूप म्हणजे काय म्हणू आपण एक काय म्हणू आपण त्याला सार्वभौमत्व जे प्राप्त झालं ते राज्याभिषेकाने प्राप्त झालं. बरोबर. पण तिथून पुढचा जो सगळा प्रवास आहे तो कोणाच्या मार्फत दिसतो तर मी मगाशी नाव घेतलं तो झांदा तेवेनो माफ करा मार्टिन. ओके. हा जी मार्टिन आहे ह्या मार्टिनच्या डायरीमध्ये ह्या सगळ्या साऊथ एक्सपिडिशनचा म्हणजे कर्नाटिक एक्सपिडिशन असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग म्हणजे 77 साली मला वाटतं ती 76च्या उत्तरार्धात आणि 77च्या वेळेस ती मोहीम सुरू झाली आहे 1676 साली 77 साली. आणि ह्या मार्टिनने शिवाजी महाराजांची अशी काही मोहीम आहे हे त्याला आधीच माहिती झालेलं आहे. अजून एक आहे की डेला हे नावाचा एक डच माणूस आहे. ह्याने गप्पा मारता मारता आणाजी पंत नावाचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान असलेल्या आणाजी पंतांचं वाक्य तिथं की शिवाजी महाराज आता दक्षिणेत उतरणार आहेत असं त्यांनी त्या गप्पा ऐकल्यात आणि त्या डेला हे नावाच्या एका परकीय माणसाने ते सगळं नोंदवून ठेवलंय. म्हणजे कुठं काय दिसतं आपल्याला की शिवाजी महाराजांनी ती राज्याभिषेक झालाय चला आता आपण निघूयात असं नाही येते. त्याच्या मागं प्लॅनिंग आहे. हा मार्टिन तर असं लिहितो की 2 वर्ष आधीच ह्या महाराजांनी ह्या मोहिमेला सुरुवात केली. रायगडावर बसून हे सगळं प्लॅनिंग. रघुनाथ पंत हनुमंतांना बोलवून मला वाटतं त्यांच्याकडे ती सगळी सूत्रधार त्यांना बोलवलेले आहे. त्याचा कसं आहे की मराठ्यांच्या इतिहासाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ज्या जुन्या इतिहासकारांनी जी मतं मांडून ठेवली आहेत त्याच्यामुळे बराचसा अपप्रचार झालेला आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवानं असं आहे की जदुनाथ सरकारांनी खूप मोठं काम करून ठेवले पण ते मुघलांच्या बाबतीत. औरंगजेबाविषयी त्यांचं विशेष प्रेम होतं आणि त्यांनी मुघल डॉक्युमेंट्स सगळे चाळून त्यांचा औरंगजेबाचा इतिहास लिहिलाय, मुघलांचा संक्षिप्त इतिहास लिहिलाय. पण आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्रही लिहिलेलं आहे. कारण कुठेतरी मुघलांचा अभ्यास करत असताना शिवाजी महाराजांना सोडून ते लिहिता येणार नाही हे जदुनाथ सरकारांना कळालं होतं. पण जदुनाथ सरकारांची काही मतं थोडीशी चुकीची आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी दक्षिण दिग्विजयची स्वारी आहे ही फक्त शिवाजी महाराजांनी पैशासाठी केली असं त्यांचं मत होतं. ते खोडून काढणारा कोण आहे तर हा परकीय मार्टिन आहे. मी तुम्हाला ज्याची स्टोरी सांगितली समकालीन तर आहेच. आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा हा सूत्रधार आहे किंवा प्रमुख आहे. हा प्रमुख भारतातला. आणि शिवाजी महाराजांना रिसीव्ह केलं की आता दक्षिण स्वारी आली महाराजांची तर आपण काय काय करायला हवं म्हणून त्यांच्या मीटिंग्स बसतात आहेत. असं ते सगळं प्रकरण आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा घटना आहेत. म्हणजे अगदी अफजल खानाच्या वधापासून ह्या डच लोकांनी वेगवेगळ्या त्यांच्या करस्पॉन्डन्समधनं तर ह्या गोष्टी येतातच. म्हणजे परकीय प्रवासी आहेत ना ह्यांच्यामधनं सुद्धा शिवाजी महाराजांविषयी वेगळी बरीच माहिती आपल्याला मिळते. म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे. कारण आपण ज्यावेळेस इतिहासाकडे बघतो त्यावेळेस आपण इतिहासाकडे बघताना एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघत असतो. कदाचित ज्या लेखकाने पुस्तक लिहिलंय त्याच्या लेखकाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आपण इतिहासाकडे बघतो, त्या चष्म्यातून आपण इतिहासाकडे बघतो. पण ज्यावेळेस आपण या परकीय साधनांकडे पण पाहतो भले त्यातली माहिती चुकीची का बरोबर हा अभ्यासाचा विषय. पण या लोकांनी जे नोंदवून ठेवलेलं ते एवढं वेगळं आहे. म्हणजे मध्यंतरी मी ज्यावेळेस वाचत होतो हर्बर्ट डियागर विषयी तर माझं ते फार आवडीचं कॅरेक्टर आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणले की हेनरी ऑक्झेंडनचे आपले उपकार आहेत तसे हर्बर्टची उपकार आहेत असं मला वाटतं. कारण तो महाराजांना ज्यावेळेस भेटला त्यावेळेस तो म्हणतो की शिवाजी महाराजांचा शामियाना हा भारतातल्या सगळ्यात महागड्या कापडापासून तयार केला होता किंवा त्यांची बसण्याची लोड तक्क्याची बैठक ही सोन्याच्या तारांचं त्याच्यावर काम होतं. म्हणजे एकूणच राजेशाही रुबाब जो होता शिवाजी महाराजांचा तो कुठलंही मराठी साधन दाखवत नाही पण हा डच व्यक्ती आपल्याला दाखवतो. हाच सांगतो की शिवाजी महाराजांचे 1000 पेक्षा जास्त हेरे हा दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस संपूर्ण कर्नाटकामध्ये पसरलेले होते. मग ह्या पूर्ण प्रवासात शिवाजी महाराजांच्या पूर्ण आयुष्यामध्ये इंग्रजांसोबत त्यांचा संबंध आला असं आपण आता ऐकलं. फ्रेंचांचा संबंध आलेला आपण आता निकटचा संबंध आलेला मार्टिनच्या माध्यमातून ऐकलं. तसं डचांसोबत काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्यात का शिवाजी महाराजांच्या किंवा पोर्तुगीजांसोबत काही इंटरेस्टिंग गोष्टी घडलेल्या आहेत का? कारण या पण परकीय सत्ताच्या वेळेस होत्या. कारण आज आपण असं बघतो की शिवाजी महाराजांच्या किंवा मराठ्यांच्या
जो सगळा राज्यकारभार आहे त्याच्यानंतर मग इंग्रजांचं राज्य आलं असं आपण साधारणपणे म्हणतो. हो. पण मग असा विचार करू शकतो का आपण की जर का पोर्तुगीजांचं राज्य आलं असतं तर काय झालं असतं? कारण पोर्तुगीज सध्या तितकीच प्रॉमिनंट आहे. त्यांची ज्या वसाहती आहेत म्हणजे वसईला असतील, ते गोवा गोव्याला किती असतील. उशिरा स्वातंत्र्य गोव्यामध्ये मिळालं. म्हणजे गोव्याचं उदाहरण द्यायचं झालं तो गोवा सर्वात सुरुवातीला म्हणजे सगळ्यात आधी कुठला पारतंत्र्यात प्रदेश गेलाय तर तो गोवा आहे. हो. आणि सर्वात उशिरा कशाला स्वातंत्र्य मिळाले तर ते गोव्याला आहे. बरोबर. म्हणजे इतक्या मोठ्या स्पॅनमध्ये ह्या सगळ्या पोर्तुगीजांनी इथं बस्तान मांडून ठेवलंय. आता मी एक प्रश्न विचारतो ह्या सगळ्या ह्याच्यातनं की शिवाजी महाराजांविषयी वेगवेगळ्या चरित्र आज बाजारात उपलब्ध आहेत. हो. तर असं कुठलं शिवचरित्र आहे की जे तुला असं वाटतं की पहिलं शिवचरित्र असेल? सध्या तरी म्हणजे जे अलीकडच्या काळामध्ये लिखाण झाले किंवा मी पण वाचलंय ते केळुसकरांचं जे शिवचरित्र बरोबर. आहे, कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेलं, बरोबर. तर ते गुरुजींचं चरित्र हे पहिलं शिवचरित्र मानण्यात येतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर. म्हणजे सुरुवातीला केळुसकरांनी जी सुरुवात केली. राजर्षी शाहू महाराजांनी फंडिंग दिलं होतं त्यांना. बरोबर, बरोबर. बरोबर. फार इंटरेस्टिंग कहाणी ती सगळी. हो. आणि अगदी 100 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला. 120-130 वर्ष झाले त्याला. बरोबर, बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये केळुसकरांचं शिवचरित्र हे पहिले असं आपण मानतो. करेक्ट. पण एका अभ्यासकाच्या दृष्टिकोनातनं मी जर का तुला असं म्हणलं की पहिलं शिवचरित्र लिहिणारा, पहिलं संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा कुठला मराठी माणूसच नाहीये. मग ह्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण शिवाजी महाराजांचं जर का आपण साधनांच्या बाबतीत विचार केला तर मी जसं मगाशी उल्लेख केला की कृष्णाजी अनंत सभासदाने 1697 साली म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 17 वर्षांनी ती सभासद बखर लिहिली. बरोबर. त्याच्या आधी कुठलं शिवचरित्र आहे का? तर अभ्यासक असं म्हणतील की शिवभारत हे एक चरित्रच आहे की. पण शिवभारत हे जर का बघायला गेला तुम्ही तर शिवाजी महाराजांच्या जन्मापासून किंवा जन्माच्या आधीपासून ते अफजल खानाचं जे प्रकरण आहे ते 23व्या अध्यायापर्यंत संपतं. 23व्या अध्याय अपूर्ण आहे आणि तिथून पुढे ते काही लिहिलं गेलं नाही. बरोबर. पण तसं बघायला गेलं तर म्हणजे सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो पण ते चरित्र स्वरूपात नाही. बरोबर. काव्य स्वरूपात आहे ते. आणि संस्कृत काव्य आहे. संस्कृत काव्य आणि त्याचे ते सगळे अध्याय आहेत आणि त्यातली सगळी चरित्राचीच गोष्ट आहे ते सगळी ती. बरोबर. पण शिवाजी महाराजांचं संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा कुठला मराठी माणूस नाही तर तो पोर्तुगीजच आहे. काय सांगता? कॉस्मो द गाड त्याचं नाव आहे. बर. हा कॉस्मो द गाड ह्या पोर्तुगीजांसोबत भारतात आलाय आणि गोव्याजवळ तुम्हाला वास्कोचं आत्ता बंदर माहित असेल. हो. त्या वास्कोजवळ अजूनही तिथं ते मॉर्मा गोवा असं तिथं ते जुने लोक म्हणतात त्या ठिकाणाला. एअरपोर्टच्या जवळच आहे तिथं. आणि तिथून एक ती खाडी येते. त्या परिसरात हा कॉस्मो द गाड राहतोय आणि शिवाजी महाराजांविषयी त्याला विलक्षण कुतूहल आहे की हा माणूस कोण आहे आणि तो माहिती काढतोय प्रत्येक ठिकाणी. बरं. आणि शिवाजी महाराजांचा समकालीन आहे. समकालीनच नाही तर शिवाजी महाराजांचा सर्वात पहिलं शिवचरित्र लिहिण्याचा मान ह्यालाच जातोय. कधी लिहिलं त्यानं ते? 1695 साली म्हणजे बघा सभासद बकरीच्याही आधी 2 वर्ष. आता त्याची थोडीशी बॅकग्राऊंड स्टोरी अशी आहे की कॉस्मो द गाडनी सगळं IQ माहितीच्या स्वरूपात ते सगळं लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल बोलू शकतो आपण. पण हे पुस्तक शिवचरित्र प्रकाशित होण्याची गोष्ट सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं ती या पॉडकास्टच्या निमित्तानं घेतली पाहिजे. कारण असं आहे की हा जो कॉस्मो द गाड आहे आणि ग्वारदा पण असं त्याला म्हणू शकतो त्याचा उल्लेख. तर कॉस्मो द गाडाचं विदा दे सेलिब्रेट शिवाजी म्हणजे लाईफ ऑफ अ सेलिब्रेटेड शिवाजी, त्याचं मराठीत असं आपण भाषांतर करू शकतो की गौरवांकित चरित्र आहे ते शिवाजी महाराजांचं. आणि शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी सगळ्याच प्रॉमिनंट ज्या घटना येतात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या त्याविषयी विस्तृत त्यांनी ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. पोर्तुगीज भाषेतलं हे अर्थातच. पण हा मॉर्मा गोवाजवळ जेव्हा होता तेव्हा तो 1695 साली हे सगळं त्यांनी लिहून झालं. पण ते काही लगेचच प्रसिद्ध होऊ शकलं नाही. आता बघा आजकालच्या जमान्यात आपल्याला बघा एखादा पिक्चर येणार असेल तर सेन्सॉर बोर्ड असतो का नाही. हो. तशाच स्वरूपाचा एक सेन्सॉर बोर्ड त्या काळी पोर्तुगालला होता म्हणजे लिस्बनला होता. आणि हा त्यानंतर मेला म्हणजे त्यांनी ते लिहून झाला आणि त्यानंतर तो कदाचित मृत्यू पावला. आणि काही वर्षांनी म्हणजे साधारण एक 30-35 वर्षांनी म्हणजे 1730 साली मला वाटतं हे शिवचरित्र प्रसिद्ध झालं छापील स्वरूपात. हां. आता छापायचं म्हटलं तर सेन्सॉर बोर्ड आला त्या काळी. कारण असं होतं की ही पोर्तुगीज लोक स्वतःला रोमन कॅथलिक कट्टर कॅथलिक लोक स्वतःला मानायचे हे. त्याच्यामुळे कुठल्याही नॉन कॅथलिक माणसाचं चरित्र लिहिणं तेव्हा तिथल्या लोकांना रुचणारी गोष्ट नव्हती. कॅथलिकच सोडा, इथं तर शिवाजी महाराज तर हिंदू आहेत ना, मग कसं छापणार ना. त्याच्यामुळं थोडासा प्रश्न पडला ह्या सगळ्या लोकांना. त्यांनी ते वाचलं आणि त्यांना ते नेमकं पटनच की बाबा हे खरी कशी काय, यातल्या ज्या गोष्टी लिहिल्यात त्या खऱ्या कशावरनं. आणि मग 1629 ते 1 वर्ष 1-1.5 वर्ष त्याच्यातच गेलं. हे छापायचं का नाही छापायचं, छापायचं असेल तर ह्याला कुणाचं आपल्याला अंडरटेकिंग घ्यावं लागेल. तर हे सगळं तिथल्या पादरी लोकांना घेऊन हे केलेलं आहे. जेव्हा हे 1730 साली छापून आलंय ना तेव्हा बघा म्हणजे आता आपल्याकडेच येऊ परत आपण, तेव्हा शाहू महाराजांनी जे काय साम्राज्याचा विस्तार करून ठेवलाय तो इतका मोठा आहे आणि त्याच्यामुळं जगभरच शिवाजी महाराजच नाही
संभाजी महाराजच नाही तर शाहू महाराजांनी सुद्धा जे साम्राज्याचा विस्तार केलेला आहे हम्म. त्याच्या वेगवेगळ्या घटना त्यावेळेस युरोपामध्ये ऐकू येत होत्या. ओके. त्याच्यामुळे झालं असं की हे शिवचरित्र जेव्हा छापून आलं तेव्हा असं एक करस्पॉन्डन्स किंवा एक असा पत्रव्यवहार आपल्याला सापडतो. म्हणजे बघा आज ब्राझील देश कुठे आहे विचार करा, भारतापासून किती लांब आहे. खूप लांब आहे. तिथला जो काउंट आहे म्हणजे उन्नावचं जे देश आहे तिथं उन्नावचा परिसर आहे तिथला जो काउंट आहे, काउंट म्हणजे अधिकारी, या काउंटला इथल्या एका आपल्या भारतातल्या माणसानी सांगितलं की तू हे शिवचरित्र वाच. काय सांगता? म्हणजे थोडक्यात काय आहे की हे पहिलं शिवचरित्र केवळ प्रसिद्धच झालं नाहीये तर त्या काळात ते लोकप्रिय सुद्धा आहे. अरे बापरे. त्या कॉस्मो द गार्डचं एक सांगतो आठवलं म्हणून की मराठ्यांच्या इतिहासात जे आजकाल शिवचरित्र आजपर्यंत म्हणजे मेंदळे सरांनी जे शिवचरित्र लिहून ठेवलेलं आहे ह्या सर्व शिवचरित्रांचा जरी तुम्ही विचार केला सुरुवातीपासूनच्या केळुसकरांपासून मग बाबासाहेब पुरंदरे असतील, विजयराव देशमुख असतील किंवा आधी मेंदळे सर असतील, मेंदळे सर. या सगळ्या शिवचरित्राच्या पलीकडे जाऊन अशी कुठल्या घटना आहेत का तर ते कॉस्मो द गार्ड नोंदवून ठेवतं. आता झालंय असं की हा जो मॉर्मगावाजवळ म्हणजे वास्को मी सांगितलं तुम्हाला हो, तिथं हो. राहिलाय हा, आणि तिथं राहिला असताना मराठ्यांच्या एका नाविक युद्धाचं त्यांनी ते सगळं वर्णन केलंय. आता जरी ही बाकीची माहिती म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून किंवा काही चुकीची माहिती देतोय पण हा स्वतः तिथं उपलब्ध आहे कॉस्मो द गार्ड. त्या समोर ते युद्ध झाले. त्याच्यामुळे ते समृद्ध झालंय. त्यांनी ते सगळं नोंदवून ठेवलं की मराठ्यांची कशी 28 जहाजं इकडे आलेली आहेत आणि मग त्यांना इथल्या पोर्तुगीज लोकांना कसं पळापळ झाली ती सगळी, असं ते सगळं लिहून ठेवलंय. तो अधिकारी आहे आणि मग तो त्याच्या मुलाला सांगतोय की जा बाबा तिथं बघ काय झालंय नक्की. मराठ्यांनी तिथं धुमकूळ घातलाय मॉर्मगावाजवळ, ती खाडीच आहे तिथं समुद्राच्या इथं तिथं. तर कॉस्मो द गार्डनी खूप छान गोष्टी लिहून ठेवल्यात. आणि हे जे युद्धाचा प्रसंग कॉस्माने लिहून ठेवलेला आहे, हा हा प्रसंग कुठल्याच मराठी साधनांमध्ये कुठल्याच मराठी साधन नाही, कुठल्या शिवचरित्रात नाहीये, कुठल्याही शिवचरित्रात नाहीये. तो इन्क्लूड करायला हवा असं माझं म्हणणं आहे. विजयराव देशमुखांनी एका व्याख्यानात असं सांगितलं होतं की शिवचरित्र हे दर 10 वर्षांनी प्रसिद्ध व्हायला हवं. त्याचं कारण असं आहे की नवनवीन साधनं जी उजेडात येतात करेक्ट ती आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भाव त्याचा करून घेता येतो. वेगवेगळ्या ऍस्पेक्टने आज शिवाजी महाराजांना पाहिलं जातंय जगाच्या पटलावर. बरोबर. तर तो कुठेतरी विचार करायला हवा. नवीन पिढीनेच मला वाटतं सुरुवात करावी त्याच्याबद्दल. आता करूयात. नक्कीच करूयात. आपण हे म्हणजे कॉस्माचं जर बघायला गेलं तर त्यांनी पहिलं शिवचरित्र लिहिलं हे आपण बऱ्याच ठिकाणी वाचलंय. पण ते पहिलं शिवचरित्र लिहिल्यानंतर ते ब्राझीलमध्ये सुद्धा वाचलं गेलं, लोकप्रिय झालं हे मला खरंच माहित नव्हतं. हे फार इंटरेस्टिंग आहे. मग आता ह्याच्यासोबतच एक मला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की मी मध्यंतरी फेसबुकवर माझ्या मते निखिल बेल्लाळीकर सरांनीच तो बरोबर पेपर पब्लिश केला होता की शिवाजी महाराजांनी डचांना कॉफी दिली होती. त्याचा काय किस्सा आहे तो मला ऐकायचा आहे. हो. बघा असं आहे की आपल्या भारतामध्ये चहा पिणं सुद्धा निषिद्ध मानलं जायचं. ओके. त्या काळी म्हणजे मध्ययुगाचा काळ आहे, तुम्ही तो लक्षात घ्या. आज तर आपण उठता बसता कॉफी पितोच, चहा पितो कधी. पण शिवाजी महाराजांच्या काळात ती तशी मान्यता नव्हती. कारण हे परकीय काहीतरी आहे अशा दृष्टीने कोणाला त्याकडे बघितलं जायचं. बरोबर. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेलेत तेव्हा ते भागानगर म्हणजे आत्ताचे जे हैदराबाद तर त्या ठिकाणी थांबलेत ते मुक्कामास, आणि तिथं ते 2 डच अधिकारी शिवाजी महाराजांना भेटायला आलेत आणि शिवाजी महाराजांनी त्यांचं आदरात तिथं कॉफी देऊन केलं असं त्या 2 डच लोकांनीच लिहून ठेवलेलं आहे. क्या बात आहे. किती विशेष गोष्ट आहे की शिवाजी महाराज आपल्या गेस्टला काय हवं असेल याचा विचार सुद्धा करून ठेवतात. बारीक गोष्टी द्या शिवचरित्रातल्या, पण ते राजाची पर्सनॅलिटी दाखवतं ना शिवाजी महाराजांची तेव्हा. कारण शिवाजी महाराज स्वतः काय खात पित होते ह्याच्याविषयी थोडीफार माहिती येते या परकीय लोकांकडनंच. म्हणजे जसं मी सांगितलं तर तेवेनं जो सुरुवातीला सांगितला की त्यांनी शिवाजी महाराजांना बघितलं नाही पण त्यांनी वर्णन करून ठेवलं शिवाजी महाराजांचं. तो पुढे असं लिहितो की शिवाजी महाराज हे दिवसातनं एकदाच जेवतात तरी त्यांची हेल्थ ही चांगली आहे, प्रकृती चांगली आहे त्यांची. कारण त्याचं एक दुसरं असं उदाहरण आहे की जॉन फ्रायर नावाचा एक व्यक्ती, हा जो हेनरी ऑक्झंटन आहे त्याच्या सोबतच सहकारी म्हणून पुढे होता, आणि ह्यांनी लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांच्या रायगडावरचे लोक हे फक्त डाळ आणि भात खातात. डाळ आणि खिचडी चचुरी असा तो उल्लेख आहे. कसला? चचुरी. हा इंग्लिश शब्द येतो तसा, त्याला खिचडी म्हणू आपण त्याला. इथली लोक चचुरी खातात. म्हणजे अर्थात त्याच्यावरून वादविवाद होऊ शकतात, चर्चा होऊ शकतात की शिवाजी महाराज काय खायचे काय नाही खायचे, आपण अभ्यासकांवरती सोडू. पण ह्या 2 परकीय लोकांनी लिहून ठेवले ना शिवाजी महाराज एकदाच जेवतात. चिटणीस बकर उत्तरकालीन आहे पण शिवाजी महाराजांची दिनचर्या त्याच्यामध्ये आली की शिवाजी महाराज सकाळी उठल्यानंतर काय करतात, आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय की शिवाजी महाराज हे एकदाच जेवतात. तर साधारणपणे आपण असा अंदाज लावू शकतो या परकीय साधनांवरनं, फार अवलंबून राहता येत नाही याच्यावरती, पण अंदाज लावू शकतो की शिवाजी महाराज कदाचित एकदाच जेवत असावेत. त्याच्यामुळे डचांची कॉफी देणं वगैरे असेल त्याला जोडून हे परकीय साधनांना असे आता कल्पना विस्तार आहे. कदाचित आता हे स्टेटमेंट फार लूज स्टेटमेंट आहे जे मी आता करेन,
पण जर डचांना शिवाजी महाराजांनी कॉफी सर्व केली तर कधीतरी टेस्ट पण केली असेल. केली असेल. कारण आता टेस्ट केली असेल का? त्याच्या पुढचं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो ना. ह्या डचांनी शिवाजी महाराजांना काय दिलं? काय दिलं? तर भेटवस्तू, नजराणे वगैरे ही सगळी लोक भेटायला आल्यानंतर हां, द्यायची. हां. याच्यामध्ये सुपारीचा डबी जी असते चांदीची, हां, हां. ती शिवाजी महाराजांना दिली या लोकांनी. अरे! बारीक उल्लेख आहेत हे सगळे, पण अतिशय विलक्षण आहेत हे सगळे उल्लेख, की मग आता शिवाजी महाराजांना काय व्यसन-बिसन होतं असं तर मी बोलणार नाहीये. नाही, नाही, नाही. पण बरोबर. शिवाजी महाराजांनी ह्या डचांनी ही चांदीची सुपारीची डबी दरबारात भेट म्हणून दिलेली. दरबारातलं ते एक प्रतीक आहे. पानविडा वगैरे देण्याची पानविडा पद्धत देण्यासाठी. होतीच त्या अर्थात, अर्थात. प्रथा होतीच. बरोबर. बरोबर. कारण हर्बट डियागर स्वतः वर्णन करून ठेवतोय, की शिवाजी महाराजांच्या तंबूमध्ये आम्हाला एक पानपात्र दिसलं, की जे सोन्याने तयार केलं तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची रत्न लावलेली होती. रत्न लावलेले. आणि सेम निकोला मोनुचीच्या पेंटिंगमध्ये सुद्धा आपल्याला एक व्यक्ती दिसतो, जो हातामध्ये एक तबक घेऊन जातोय. बरोबर. आणि जे पानपात्र असावं असं पानपात्र निकोला असावं. मोनुचीच्या पण त्या पेंटिंग मधून आपल्याला खरंय, दिसतं. खरंय. म्हणजे एका गोष्टीविषयी किती वेगवेगळ्या साधनांमधून आपल्याला क्ल्यूज मिळू शकतो. हो. म्हणजे शिवाजी महाराजांविषयी ह्या परकीय लोकांनी इतक्या बारीक-सारीक गोष्टी लिहून ठेवल्यात. हो, ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. करेक्ट. पण शिवाजी महाराजांचा विचार काय होता? हे कोण लिहून ठेवतं का? तर ते मला वाटतं आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोललं पाहिजे. कारण एक फ्रेंच प्रवासी आलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळात. बरं. याचं नाव आहे ॲबे कॅरे. ॲबे कॅरे. तुम्ही काही व्याख्यानांमधनं ह्याचं नाव ऐकलं असेल आणि ती कथाही ऐकली असेल. कारण हा ॲबे कॅरे जेव्हा फ्रेंच प्रवासी येतो आणि तो जेव्हा भारताचा जो पश्चिम प्रदेश आहे म्हणजे कोकण, त्या कोकणात तो उतरलाय आणि त्याला चौलकडून राजापूरला जायचंय. आता चौलकडून राजापूरला जायचं म्हणलं तर तो सगळा प्रदेश आहे शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली. बरोबर. त्याच्यामुळं आज जसं आपण एखाद्या देशात जाण्यासाठी आपल्याला विजा लागतो, तसं दुसऱ्या एका राजाच्या प्रदेशातनं दुसरीकडे जाताना तुम्हाला काही ना काहीतरी एक परवाना घेऊन जाण्याची गरज असते. हो. असा हा परवाना मिळतो का? म्हणून हा फ्रेंच प्रवासी एक ॲबे कॅरे हा इथं आलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या ऑफिस किंवा कचेरी म्हणू आपण त्याला, त्या ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याला तो भेटलेला आहे. भेटल्यानंतर शिवाजी महाराजांविषयी त्यांनी कुतूहलाने विचारले, की तुमचे शिवाजी राजांचा आरमार मी पाहिलंय, इथला सुपीक प्रदेश मी पाहिलाय, तर तुमचे राजे करतात काय किंवा त्यांची मनीषा काय आहे, त्यांचं स्वप्न काय आहे? तर शिवाजी महाराजांच्या ह्या अधिकाऱ्याने, ह्याचं नाव नाही माहित आपल्याला, पण ह्या अधिकाऱ्याने असं उत्तर दिलं, की तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. आम्हीही प्रश्न हा आमच्या शिवाजी महाराजांना विचारला होता. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ॲबे कॅरेला सांगतो. तो असा अधिकारी सांगतो, की शिवाजी महाराजांची मनीषा काय होती, शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं, तर ते सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश शिवाजी महाराजांना काबीज करायचा आहे. आई शपथ. किती मोठं स्वप्न आहे आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे, त्यांचा मागचा विचार काय आहे, हे का आपल्याला परकीय माणसाकडनंच कळतंय. क्या बात आहे. आता हे परकीय माणसांविषयी आपण बोलतोय, पण मगाशी तुम्ही एका व्यक्तीविषयी जर हातचा राखून बोलले, तो व्यक्ती म्हणजे हेनरी ऑक्झेंडन आणि त्याने केलं राज्याभिषेकाचं वर्णन. मला ते वर्णन माहिती आहे, पण मला ते परत ऐकायचं. हा हेनरी ऑक्झेंडन मी जसं मगाशी सांगितलं, की हा इंग्रज अधिकारी आहे. हो. आणि ह्याचा बाप वगैरे पण खूप मोठ्या पदावरती होता. हा मुंबईचा गव्हर्नर आहे त्याचा, जॉर्ज ऑक्झेंडन, आणि त्याचा हा मुलगा आहे. आणि इथं आलाय आणि इथं त्याला त्या नोकरीत ईस्ट इंडिया कंपनीच्या आहे तो. आणि पुढे जाऊन सुद्धा हा मोठ्या पदावरच काम करतोय बरं का. ही ऑक्झेंडन मंडळी ही ह्यांचं घराणं खूप मोठं आहे तिकडं. ओके. आणि इथं आल्यानंतर झालंय असं, की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जेव्हा ते ऑक्झेंडन आलाय, थॉमस निकल्सला रिप्लेसमेंट म्हणून बरोबर. ते सगळं तहावरती त्याला सहाय्य करून घ्यायच्यात शिवाजी महाराजांकडनं. हो. त्याचा त्यांनी मराठी तर्जुमा आधी बनवून घेतला बरं का, बरं. की शिवाजी महाराजांना कळावं आपण काय म्हणतोय आणि आपण काय मागतोय, काय करारावरती सहाय्य घ्यायच्यात. त्या करारातले छोटे छोटे मुद्दे सांगतो तुम्हाला, की राजापूरच्या वखार जी शिवाजी महाराजांनी लुटली त्याची भरपाई त्यांना हवी आहे. बरं. आपलं इंग्रजांचं चलन हे शिवाजी महाराजांच्या प्रदेशात चालावं अशी एक विनंती वजा करार तो शिवाजी महाराजांकडनं त्यांना करून घ्यायचा होता या हेनरी ऑक्झेंडनला. हा आलाय तो काय मोकळ्या हाताने आला नाहीये. कारण जो नारायण शेणवी आहे त्याने एक पत्र पाठवलं जेरॉड अल्जरला तिकडं, की तुम्ही ज्या कोणाला इकडं पाठवत असाल त्याला नजराने घेऊन पाठवा, कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथं होतोय. मग ह्या हेनरी ऑक्झेंडनने एक असा नोंद सगळी करून ठेवली, की मी इथल्या शिवाजी महाराजांसाठी नजराणा म्हणून काय आणतोय. मोत्याची नाणी आहेत, वेगवेगळे हिऱ्यांचे खडे आहेत त्याच्यामध्ये. संभाजी महाराजांसाठी काय काय आणलेलं आहे. मोरोपंत पेशवे म्हणजे अष्टप्रधान मंडळातलं प्रमुख म्हणू आपण, तर त्यांच्यासाठी काय आणलेलं आहे. इतर जी लोक आहेत मला मदत करणार आहेत त्यांच्यासाठी काय काय आणलेलं आहे. ह्या नजरांची एक यादीच त्या हेनरी ऑक्झेंडननी त्याच्या सगळ्या डायरीमध्ये दिलेली. ही ऑक्झेंडनची डायरी अतिशय प्रसिद्ध आहे आणि आज लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियम आहे, तिथं हे त्याची कॉपी आत्ता आहे आणि त्याचं मराठी भाषांतर अर्थात आपण केलंच आहे, किंवा सुरेंद्रनाथ सेनांनी सुद्धा ती सगळी डायरीचं काम केलेलंच आहे. हा हेनरी ऑक्झेंडन जेव्हा आलाय 23 मेला इथं, तेव्हा त्यांनी ते सगळं लिहून ठेवलं, की शिवाजी महाराजांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग
मी मगाशी सांगितलं की प्रतापगडच्या भवानीला त्यांनी चांदीचं छत्र अर्पण केलेलं आहे. आता झालंय असं, इथून पुढच्या घटना खूप इंटरेस्टिंग आहेत. कारण इथून पुढं तो पाचाडवरनं रायगडावरती येतोय. रायगडावरती येताना त्याला जो उष्मा लागलाय, कारण रायगड आज तुम्ही बघा की कोकणातलं म्हणजे घाटावरनं आपण जेव्हा उतरतो, घाटावरती आपल्याला थंड वातावरण वाटतं, प्लेझंट वाटतं. पण जेव्हा तुम्ही उतरता कोकणामध्ये, तिथं तुम्हाला दमट वातावरणाशी सामना करावा लागतोय. ह्या हेनरी ऑक्झंटनला तिथला तो उष्मा झेपलाच नाहीये. कारण जूनचा बघा महिना येतो, म्हणजे मेचा एंड येतो आणि मान्सून सुरू होतो. त्यावेळेस जो उष्मा आहे, त्या उष्माबद्दल त्याने ते सगळं लिहून ठेवलं की इथला उष्मा मला काय आता सहन होत नाहीये. मी कसा बसा तिथं रायगडावरती पोहोचलोय. इथल्या रायगडाचं त्यांनी ते सगळं वर्णन केलंच आहे. पण तिथं गेल्यानंतर त्याला तिथल्या इथं जवळपासच्या परिसरात मात्र राहायला जागा दिली नाहीये. त्याला जागा दिली महाराजांनी कुठं, बघा विचार बघा महाराजांच्या ह्याच्यातनं दिसतो की भवानी टोक आहे, जे आजच्या राजसदरेपासून जवळपास 2-1.5 किलोमीटर असावं, आरामात. इतकं दूरवरच्या टोकावरती ह्या हेनरी ऑक्झंटनला जागा दिली महाराजांनी. महाराज ह्या ब्रिटिशांना चांगलं ओळखून होते. पुढं खूप उल्लेख आहेत हुंडीचे वगैरे की शिवाजी महाराजांनी ह्या ब्रिटिशांना नाकेनू आणलेले. करेक्ट. प्रत्येक करारामधनं त्यांची आर्थिक नाकेबंदी कशी करता येईल, कोंडी कशी करता येईल ना, ह्याचा विचार सतत शिवाजी महाराजांनी केलाय. त्याच्यामुळे हा जो हेनरी ऑक्झंटन आलाय रायगडावर राज्याभिषेकाच्या वेळेसच, तेव्हाच करारासाठी तो आला असला तरी नेमका राज्याभिषेकाच्या वेळेस शिवाजी महाराज अत्यंत बिझी होते. ते त्यांच्या मुलासोबत म्हणजे संभाजी महाराजांसोबत फिरत असताना एकदा त्यांची भेट घालून दिली. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं, मला आत्ता वेळ नाहीये, जेव्हा वेळ असेल राज्याभिषेक होईल तेव्हा बघू. त्यामुळं झालं असं लकीली किंवा अनलकीली असं पण म्हणू आपण की लकीली राज्याभिषेकापर्यंत तो थांबलाय ना तिथं. आणि राज्याभिषेकाचे काय काय विधी आहेत तर सर्वांना असं एक वाटतं की 6 जूनला आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. आपण 351 वर्ष आता झालीत, बरोबर. पण राज्याभिषेक सोहळा फक्त 6 जून किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच झाला असं नाहीये. त्याच्या पूर्वी काय काय विधी केलेत शिवाजी महाराजांनी, ह्या सगळ्यांचं वर्णन ह्या हेनरी ऑक्झंटनने करून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची तुला जी झाली याचंही वर्णन केलेलं आहे. त्याच्यावरनं साधारणपणे आपण अंदाज काढू शकतो की शिवाजी महाराजांचं वजन किती होतं वगैरे. ते एक सगळं कॅल्क्युलेशन इंटरेस्टिंग आहे. कारण सुवर्ण तुला आहे ती आणि शिवाजी महाराजांच्या राज्यातला होण हे आज जसं आपण 3.5 ग्रॅम म्हणतो, त्याच्यावरनं शिवाजी महाराजांचं साधारण वजन किती असेल याचा एक अंदाज त्याच्यातनं बांधता येतो. पण त्याच्याविषयी मतमतांतर आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणं उचित नाही ठरणार. पण इंटरेस्टिंग हेच आहे की त्यांनी ती तुलाविधी पाहिलाय. शिवाजी महाराजांची जी सगळी परत लग्न करावी लागली. आता असं नाही झालं की शिवाजी महाराज त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या, बरीचशी धर्मसंकट आली. तर शिवाजी महाराजांना पुन्हा मुंजही करावी लागली आहे. त्यांची जी लग्न पुन्हा करावी लागली, त्यांच्या काही स्त्रिया तोपर्यंत मृत्यू पावल्यात, म्हणजे पत्नी त्यांच्या, त्या सोडून ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी पुन्हा लग्न शिवाजी महाराजांना करावी लागलीत. आणि त्यानंतर हा सगळा राज्याभिषेक सोहळ्याचा विधी आहे, जो सिंहासनाधीश्वर झाले आपण असं म्हणतो, तो 6 जूनचा सकाळचा विधी आहे. त्यावेळेस झालं असं की आदल्या दिवशी म्हणजे 5 जूनलाच ह्या हेनरी ऑक्झंटनला महाराजांच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही उद्याच्या दिवशी लवकर उठा आणि लवकर उठून तुम्ही या राजसदरेत येऊन थांबा. आता हेनरी ऑक्झंटन सुरुवातीला ते सगळे नजराने घेऊन आला होता. तर ते नजराने घेऊन आल्यानंतर तिथं तो थांबलाय आणि शिवाजी महाराजांच्या त्या राजसदरेचं त्यांनी जे सगळं वर्णन, भव्य दिव्य असं ते सगळा तो सोहळा आहे. आणि त्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना तो असं लिहितो ऑक्झंटन की मी त्या राजसदरेतनं आत गेलो, शिवाजी महाराजांची महत्वाची मंडळी त्यांच्या आजूबाजूला होती. शिवाजी महाराज हे सोन्याच्या सिंहासनावर बसलेत. त्यांच्या बाजूच्याच म्हणजे त्यांच्या शेजारच्याच तिथल्या खुर्चीवरती त्यांचा पुढचा उत्तराधिकारी म्हणजे संभाजी महाराज बसलेत. त्यांच्याच जवळ पुढे मोरोपंत पिंगळेत. आणि अशी त्यांची जी सगळी मंडळी आहेत, त्यांचे जे सगळे सरदार आहेत, त्याचे उत्तम कपडे जवाहीर घालून तिथं उपस्थित आहेत. इतकंच नाही तर ते जे सिंह आहेत, ते जे सिंहासन आहे, त्याच्या दोन्ही बाजूंना सिंहाची प्रतीक आहेत. त्यांच्या मागं काय आहे, तो घोड्यांची पुच्छ असलेलं एक चिन्ह आहे तिथं, ती राजचिन्ह सगळी. एका भाल्यावरती सोन्याचा मासा आहे, अर्थात तेही राजचिन्हच आहे पुन्हा. बरोबर. असं ते सगळं विस्तृत वर्णन आणि हा फर्स्ट हँड रिपोर्ट ह्या हेनरी ऑक्झंटनने आपल्याला दिलेला आहे. क्या बात. त्याच्यामुळं तिथून तो जेव्हा बाहेर आलाय, तो बाहेर आल्यानंतर खूप सरप्राईज झाला एका गोष्टीची की तो नगरखान्यातनं, बघा तुम्ही आज राजसदरेतनं बाहेर पडता तेव्हा नगरखान्यातनं बाहेर पडताना दोन्ही बाजूला तेव्हा जो हेनरी ऑक्झंटन पाहतोय त्याला ते हत्ती दिसलेत तिथं. हत्ती. आता रायगडावरती हत्ती आलेत हे अनेकांना माहिती आहे, पण ते कुठनं आलंय हे सगळं प्रकरण ते हेनरी ऑक्झंटनच्या असं आहे ते. आता ते हत्ती कधी आलेत वगैरे ह्याच्याविषयी काही पुरावे आता उपलब्ध नाहीयेत, त्याच्यामुळे त्याच्याविषयी पण त्यांनी बघितले. क्या बात. असं आहे. आणि त्यांनी ते आश्चर्य सगळं व्यक्त केलेलं आहे. आणि मग नंतर त्यांनी ते सगळा पुन्हा करारावरती कसं
हो 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 हो. राज्याभिषेक झालाय, पण राज्याभिषेकाच्या नंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी ब्राह्मण भोजन घातले अनेक हा सहस्त्र, हा जे ते काही सगळं विधी आहे. वगैरे केलेले विधी सगळे. नंतरचे सुद्धा झालेले आहेत आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी याला वेळ दिलेली हम्म, आणि काही करारांवरती त्याला सह्या करून दिलेल्या आहेत. हम्म. जो अतिशय महत्त्वाचा मला वाटतं विजनरी राजा आपण असं शिवाजी महाराजांना मानतो. शिवाजी महाराजांनी या करारामधलं एक कलम काढून टाकलं. ते बरं. कलम म्हणजे कुठलं? तर शिवाजी महाराजांनी या ब्रिटिशांना त्यांचं चलन हे आपल्या राज्यात चालणार नाही असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. ओ. असं सगळं बर ते बर हेनरी बर बर ऑक्झेंडनच्या बर. डायरीतल्या मस्त खूप सुंदर तुमच्याच वर्णन आहेत. पुस्तकामध्ये मी एक किस्सा वाचला, मला तो हम्म. खूप आवडतो. तो म्हणजे हेनरी ऑक्झेंडन राज्याभिषेकाच्या नंतर चौलला होता. हम्म. म्हणजे त्याची तिथं तिथं नियुक्ती केलेली होती. बरोबर. आणि शिवाजी महाराज राज्याभिषेक झाल्यानंतर चौल बंदरावर काही पाहणीसाठी किंवा त्यांच्या काही कामासाठी आले होते. तर त्याला सकाळच्या वेळेस कळलं की शिवाजी महाराज येत आहेत, पालखीमध्ये बसून येत आहेत. तर तो एका झाडाखाली जाऊन उभा राहिला, नारळाच्या झाडाखाली. तो म्हणतो, त्यानं हे लिहून ठेवलं की शिवाजी महाराज आले, पालखीतून उतरले, एका ओढ्याच्या किनारी मी थांबलो थांबलो होतो, होतो. ते आले, त्यांनी माझ्या खांद्यावर खांद्यावर हात हात ठेवला ठेवला. आणि नंतर माझ्या टोपीला ज्या काही बटा लेस सोडलेल्या होत्या त्या लेससोबत त्यांनी खेळली आणि स्वतःचं मनोरंजन केलं. ते करत असताना त्यांनी काही विनोद केले, त्याच्यावर त्यांचे सहकारी हसले. म्हणजे आपण ज्यावेळी शिवाजी महाराजांकडे बघतोय आपण काय एका राजाच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो की हा रुथलेस आहे किंवा फक्त राज्य करायचं आहे आणि वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी राज्य कसं चालेल, राजकारण कसं हो, चालेल, हो, हो. पत्रव्यवहार, डाव प्रतिडाव, लढाई. पण हा हेनरी शिवाजी महाराजांचं एक वेगळंच कॅज्युअल रूप आपल्याला जे आपण दाखवतो. कधीच इमॅजिन केलं नाही. म्हणजे मी कधी शिवाजी महाराजांना हसताना इमॅजिन केलं नव्हतं. बरोबर. या हेनरीचं जे वर्णन आहे जे तुमच्या पुस्तकात होतं ते वाचलं की मला ते असं इमॅजिनेशन करण्याची इच्छा झाली की अरे यार, शिवाजी महाराज हसत पण असतील, हा विचार पण हो. मनामध्ये आला. हे परकीय साधनं किंवा हे परकीय प्रवासी यांचं मराठ्यांच्या इतिहासामध्ये योगदान फार मोठं आहे. बरोबर. हे शिवाजी महाराजांना भेटलेच हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे जर खरंय, तसं खरंय, बघायला गेलं तर. खरंय. आणि शिवाजी महाराजांसोबत त्यांना चर्चा करता आली, त्यांचं व्यक्तिमत्व जवळून पाहता आलं. ह्या सगळ्या गोष्टींचा मला एक शेवट, म्हणजे आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे जाताना मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं आता प्रसिद्ध आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आहे, तुम्ही सुद्धा ते प्रसिद्ध केलेलं आहे, बरेच हम्म. तरुण इतिहास संशोधक आता वेगळ्या पद्धतीने ते पुढे आणतात. करतात आहेत. हो. पण मग आता शिवचरित्र, जसं तुम्ही मगाशी म्हणलात विजयराव देशमुखांचं स्टेटमेंट आहे की दर 10 वर्षांनी नवीन शिवचरित्र लिहिण्याची गरज आहे. तर आता स्कोप काय शिवचरित्रामध्ये जर अभ्यास करायचा असेल, काम करायचं असेल तर तरुण मुलांना अजून काय स्कोप आहे याच्यामध्ये? म्हणजे झालंय असं की जी खूप मोठी मातब्बर जी सगळी मंडळी आहेत इतिहास संशोधक, ही म्हणजे मेंदळे सर तर आहेतच, हो, जयसिंगराव पवार आहेत, हो ह्या व्यतिरिक्त जी खूप जुनी मंडळी होऊन गेली, ह्यांनी जे काम करून ठेवलंय, हो त्या काम करून ठेवल्यानंतर जी आता पुढचं जो गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे, काय आहे की आपल्याला शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तर बघायचंच आहे. हो नवीन साधनं आजकाल उजेडात येतात आहेत. जसं पुणे पुराभिलेख लेखागाराचं जे आहे इथे पुण्यामध्ये, तिथे इतके प्रचंड प्रमाणात मोडी कागदपत्र आहेत, फारसी कागदपत्र आहेत. ह्यांचं वाचन करून कुठला अजून इतिहासातला कुठली घटना समोर येते का, ह्याच्याबद्दल प्रयत्न करता येतात आपल्याला. हो हे तर आहेच, पण जशी परकीय साधनं वेगवेगळी उजेडात येतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी मध्यंतरी एक जर्नल वाचलं. त्या जर्नलमध्ये या डेग्राफ नावाचा एक माणूस आहे आणि ह्याने शिवाजी महाराजांचे 2 पोर्तुगीज पोर्तुगीज हे हे बिहारच्या मुंगेर प्रांतात आढळलेत म्हणून त्यांना संशयित म्हणून या मुघलांनी कैद केल्याचा उल्लेख आहे. अरे बापरे, आता हा खरा का खोटा उल्लेख आहे हा अभ्यासाचा वेगळा विषय झाला. बरोबर. पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांविषयी माहिती शोधायचा प्रयत्न करता, तेव्हा विलक्षण घटना समोर येतात. करेक्ट जशी ही घटना असेल. करेक्ट. शिवाजी महाराजांविषयी अनेक असे जर्नल्स, जसं मी त्या लंडन गॅजेटचा उल्लेख केला, त्यामध्ये केवळ शिवाजी महाराजांचाच नाही तर पुढे जाऊन संभाजी महाराजांचा उल्लेख आहे, पुढे महाजी शिंदेचा उल्लेख आहे, अरे वा, शाहू महाराजांचा उल्लेख आहे. काय सांगता. असं तुम्ही जेव्हा ब्रिटिश न्यूजपेपर आर्काइव्ह जर का तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला ती साईट मिळेल आणि त्याच्यावरती मध्ययुगापासून आजपर्यंतचे सर्व वर्तमानपत्र तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि ती तुम्ही जर का वेळ काढून वाचायला, संशोधन करायला गेलात तर अनेक नवीन नवीन घटना तुम्हाला त्याच्यातून सापडतात. तर हा एक प्रकार आहे की वर्तमानपत्रांचा कुणी काम फारसं केलेलं नाही आजपर्यंत. ओके. ते करता येऊ शकतं. शिवाजी महाराजांच्या चित्रांवरती अतिशय अजूनही काम होतंय हो आणि ते चाललंच आहे. मला बरोबर. ती खूप मोठी प्रोसेस आहे सगळ्या या चित्रांची Correct. सुद्धा. आणि चित्रांमधनं शिवाजी महाराज कसे दिसत असतीलच एवढं नाहीये, तर शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी, त्यांच्या पर्सनॅलिटी विषयी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा माहिती मिळते. बरोबर. ह्या व्यतिरिक्त जर का आज तरुण विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना काही काम करायचं असेल तर मराठ्यांच्या इतिहासातलं सांस्कृतिक योगदान हा एक मला असं वाटतं की असा विषय आहे की ज्याच्यावरती प्रचंड काम होणं गरजेचं आहे. माटेसर सोडलं तर कुणी ते काम केलं नाहीये आणि फारसं ते. किंवा मी मध्यंतरी एक पेपर लिहिला होता. सुन्झू हा एक चिनी माणूस आहे, फिलॉसॉफर आहे. बरं. हा 6व्या शतकात होऊन गेलाय ओके. आणि युद्ध कसं जिंकावी याची 13 तत्व त्यांनी 6व्या शतकातच लिहून ठेवलेली आहेत. बरं.
युद्ध काय केल्यानंतर तुम्ही जिंकाल आणि काय नाही केलं तर तुम्ही कसं पराभूत व्हाल, हे सगळं त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. त्या 13 तत्वांपैकी 13च्या 13 तत्व शिवाजी महाराजांनी कुठल्या ना कुठल्या तरी युद्ध मोहिमेत पाळलेली आहेत. बरं म्हणजे बरं आज असं सगळ्यांचा असा गैरसमज आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यभर फक्त गनिमी काव्यानेच युद्ध खेळलं, तर ते तसं नाहीये बरं का. त्यांची पहिली जी लढाई आहे तीच तीच मैदानी आहे. ओपन बॅटल आहे. पुरंदर बेलसरची लढाई. पुरंदर बेलसरची. त्याच्यामुळे आपण त्याला गनिमी कावा कसं म्हणू शकतो. मेंदळे सरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की 1661 ते 65चा स्पॅन, यामध्ये ज्या मोहिमा झाल्यात त्याला तुम्ही गोरिला टॅक्टिक्स म्हणू शकता. करेक्ट. पण त्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मिलिटरी ॲस्पेक्टचा विचार करायचा असेल तर तुम्हाला संजू बघावा लागतो, क्लाउडिट्स बघावा लागतो, नेपोलियनचा जो सहकारी, हो. असे वेगवेगळी पुस्तकांचा जागतिक अभ्यास, म्हणजे जागतिक अभ्यास जेव्हा तुम्ही करता, कारण बघा ना, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या भेटीत म्हणजे आग्र्याच्या कैदेत तिथं आहेत, तेव्हा तिकडे तो न्यूटन शोध लावतोय ग्रॅव्हिटीचा. म्हणजे हे एक तुलनात्मक अभ्यास करण्याचं जे आव्हान आहे आजच्या तरुण अभ्यासकांसमोर, ते अतिशय सोपं आहे. ते सोपं यासाठी की ही जुनी सगळी मंडळी होऊन गेली ना, त्यांना एकेका पुस्तकासाठी 2-2, 3-3 दिवस ती सगळी पत्र लिप्यांतर करून घेऊन ते सगळं करावं लागायचं. आज ही सगळी पत्र, आज हा सगळे ग्रंथ ह्या लोकांनी लिहून ठेवलेले, हे एका क्लिकवर आज आपल्याला उपलब्ध आहेत. बरोबर. त्याच्यामुळं मला वाटतं की काम सोपं आहे, पण ते करण्याची तुमची खुमखुमी पाहिजे आणि तेवढी क्युरिओसिटी पाहिजे. बघा ना, ही सगळी परकीय मंडळी येतात, कुतूहलापोटी सगळं लिहितात शिवाजी महाराजांविषयी. तसं कुतूहल आपल्याला का नाही जाणवतं? आपल्याला ते जाणवायला पाहिजे. क्युरिओसिटी मला वाटतं ह्या एकमेव अशी गोष्ट आहे की शिवाजी महाराजांविषयी किंवा मराठ्यांच्या इतिहासाविषयी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला क्युरिओसिटीच पुढून येऊ शकते. बरोबर बरोबर. नाही, नक्कीच. ह्या सगळ्या परकीय प्रवाशांनी शिवाजी महाराजांची घेतलेली भेट, त्यांचं केलेलं वर्णन, त्या माध्यमातून शिवचरित्रातले वेगवेगळे असे छुपे अंग जे काही आपल्या समोर आज तुमच्या माध्यमातून आले किंवा तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्हाला समजले, तर निश्चितच पुढं सुद्धा तुमच्याकडून अशाच एका नवीन पुस्तकाची, एका वेगळ्या विषयाची आमची अपेक्षा आहे. आज तुमच्यासोबत गप्पा मारत असताना ह्या सगळ्या परकीय प्रवाशांसोबत शिवकाळामधल्या बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः जगतोय असं मला वाटलं. आणि हा एका पॉडकास्टचा विषय असू शकत नाही, हे मलाही माहिती आहे. पण तरी तुम्ही जेवढी शक्य असेल तेवढी माहिती दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद दादा. निश्चितच तुमच्या पुढच्या प्रकल्पासाठी तुम्हाला तर शुभेच्छा आहेतच, पण त्या प्रकल्पासोबतच परत एक गप्पांचा आपला पॉडकास्ट होईल याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. थँक्यू दादा.